नमस्कार. कथा संग्रह या YouTube चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. श्रोत्यांनो, या चॅनल वरती तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळणार आहे. या कथा तुम्हाला कशा वाटतात याबद्दल प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवायच्या आहेत बरं का. आणि त्याचसोबत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करायचं आहे, शेअर करायचा आहे व्हिडिओ, आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा संग्रह या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हो, आठवणीने तुम्हाला बेल आयकॉन ऑन करायचं आहे. आम्ही जी कोणती नवीन कथा घेऊन येऊ त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्याला मिळेल. तर मग चला ऐकूया आजची कथा. आज ऐकूया कथा तू ही रे माझा मितवा. लेखिका हर्षदा देशमुख. तू ही रे माझा मितवा भाग 8. वेद, किती दिवस झाले ऋतूला मुंबईला जाऊन, पण तू एकदाही तिला फोन केला नाहीये. ती ठीक नाहीये वेद. खरंच तू सगळं संपवलं तुझ्या बाजूने. ऋतूचा विषय वेदने बंदच केल्यासारखा होता, पण अभ्यला ही घुसमट सहन होत नव्हती. अभय, तुला जरा जास्त माहिती असते तिच्याविषयी, असं नाही वाटत तुला? अरे हो, होणारा जिजू आहेस ना तिचा, सो लाडकी मेव्हणी सगळं सांगत असेल नाही? वेद उपहासाने हसत म्हणाला. वेद, मी तुला खूप वेळा सॉरी म्हटलं. ते पेजेस तुझ्या स्टोरीचे होते हे मला खरंच माहित नव्हतं रे. मी जाणून बुजून का करेन हे? ब्रो चिल, त्या स्टोरीनं पेपर्सचा ब्रेकपशी काहीही संबंध नाहीये हे मी तुला खूप वेळा सांगितलं. मग प्रॉब्लेम काय आहे वेद? ती अल्लड आहे रे अजूनही. तू समजून घे ना. आणि यार, एक चूक तर माफ करूच शकतो ना तू, आणि तुझी पण चूक आहेच की. ते काही नाही, तू ह्या रविवारी मुंबईला जा आणि तिला भेट, एकत्र वेळ घालवा, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न तरी करा. प्रेम असं संपत नसतं रे. कमाल आहे, आजकाल सगळेच सद्गुरू झाले, प्रत्येक जण लेक्चर देतोय. पण काय आहे ना अभय, मी सुद्धा काहीतरी अपूर्ण राहिलेलं काम करतोय. अगदी खोटं, उसनं हसत तो म्हणाला. म्हणजे 2 days बिफोर रेवा शी प्रपोज्ड मी. आहे की नाही गंमत? ती मला म्हटली की तिने आणि जयने आमच्यात गैरसमज निर्माण करायचे खूप प्रयत्न केले. इव्हॅलेंट गोव्याचा प्लॅन पण सेयमला हाताशी धरून त्यांनीच फ्लॉप केला. पण हे सगळं तिने केवळ माझ्यावर असलेल्या प्रेमासाठी केलं, आणि माझ्याशिवाय ती कुणालाही तिच्या आयुष्यात इमॅजिन देखील करू शकत नाही. सो खूप उशीर होईल त्या अगोदर मला तिने स्वतःला येऊन प्रपोज केलं. मग तू काय उत्तर दिलंस? अभय आश्चर्याने म्हणाला. अभय, मी का नाकारू तिचं प्रेम? मी तुला मागेही म्हटलं होतं, पहिलं लव्ह यू मुलीकडूनच यायला हवं, कारण ती तिच्या प्रेमाच्या बाबतीत शुअर असते मी रेवासाठी प्रायोरिटी आहे. आणि खरं सांगू, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याला निवडावं, हा असा थंबरूल आहे. हो ना वेद? काय करतोय तू? अरे, ह्या तुझ्या फ्रेंड्सने तुमची रिलेशनशिप संपवली तरी तू हे म्हणतोय? कमाल आहे राव. तू विसरू शकणार आहे का ऋतूला? का तू रेवाचं, तुझं आणि ऋतूचं ही आयुष्य खराब करतोय? ऋतूचं? अभ्यकडे बघत तो अगदीच बराच वेळ उपहासाने हसत राहिला, इतकं की डोळ्यात पाणी जमा झालं. नंतर थोडं शांत होत थेट अभ्यच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. अभय, शांततेत भेट एकदा ऋतूजाला. कबीरचा विषय काढ आणि फक्त तिचे डोळे वाच. अभय, मी लेखक आहे. समोरच्या व्यक्तीचे भाव अगोदर हृदयावर कोरतो, मग ते पानावर उमटतात. माझं प्रेम लिखाणासाठी स्वार्थी झालं असेल, पण ऋतूचे डोळे जे बोलतात ना अभ्या, तो शब्द न शब्द समजतो मला. एका अनोळखी व्यक्तीच्या सहवासात तिला जो ठेराव गवसला ना, तो माझ्यासोबत कधीच नव्हता. मी फक्त तुझा आहे ह्या वाक्यातली जाणीव तिच्या हृदयापर्यंत पोहोचली असेल म्हणून तर तो तिच्या ओठांपर्यंत. तो बोलता बोलता थांबला, त्याने डोळे पुसले. वेद, एकदा त्या प्रसंगाच्या पुढे जाऊन विचार कर ना. कम ऑन यार, तुमची न्यू जनरेशन आहे ह्या गोष्टी. लेट इट बी यार, प्लीज तू एकदा. वेदच्या पाठीवर हलकेच थोपटत तो बोलत होता, पण त्याला थांबवत वेद म्हणाला. दाऊश अभ्या, लेट इट बीचा विषयच नाही. मी नाही विसरू शकत, अजिबात नाही. दॅट्स इट. मी असाच आहे. तुला खरं सांगू का, मी ऋतू वाचलीय. माझं स्टोरी कॅरेक्टर म्हणून तिच्याविषयी माझा अभ्यास पक्का आहे. ती कबीरच्या प्रेमात आहे. इथे मला समजावत बसण्यापेक्षा तिला जे काही कबीर बद्दल वाटतं ना ते प्रेम आहे हे तिला समजावून सांगा. ती सगळं नाकारतेय कारण तिलाच विश्वास बसत नाहीये की माझ्या प्रेमात असताना कबीर तिला आपलासा का वाटला, त्याची सोबत हवीशी का वाटली. तुम्हाला कळत कसं नाही यार? तो वैतागून बोलला. वेद, मग तुमचं प्रेम खोटं होतं का? काहीसा वैतागत अभय म्हणाला. प्रेम खरं खोटं नसतं रे कधी. तो प्रवास असतो, त्याला डेस्टिनेशन मिळत नाही तोपर्यंत तो अव्याहतपणे चालू असतो. ही माझी फिलॉसॉफी आहे. मी म्हणत नाही आमच्यात प्रेम नव्हतं. होतं, जरूर होतं, पण ट्रस्ट कमी पडला यार. मी सतत तिला संभ्रमात ठेवलं. खरतर तिला एका भक्कम मानसिक आधाराची गरज होती, पण मी माझ्याच कथेच्या विश्वात एवढा गुंतलो की तिची मानसिक घुसमट होते, परवड होते ह्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. इतकं प्रेमात असल्यावर मला सोडून जाणार कुठे आहे हा फाजील आत्मविश्वास होता यार मनात, म्हणून कथेलाच पूर्ण न्याय देत होतो. त्यात तिच्या इमोशन्स मी
कन्सिडरच केला नाही मी पण चुकलोय. हो ना मान्य करतोस ना तू मग ती चूक सुधारणं यार. ती देखील माफी मागेल. माफ करून द्या कॅमन. कम ऑन. विषयच नाही. ब्रो तुला कळतंय का? ती कबीर सोबत खुश राहील. मी शब्दशः प्रेम करण्यासाठी ऋतूला स्वतःहून निवडलं होतं. इथे प्रेमाने स्वतः कबीरला तिच्यासाठी निवडलं फरक आहे यार. अभ्या मी सुद्धा काही दिवसांपासून बरोबर चूक खरं प्रेम खोट प्रेम या सगळ्या गुंत्यात अडकून पडलो होतो पण आता हसू येतं त्या विचारांवर. प्यार में धोका होईल असं काही नसतं रे. काहीतरी कमतरता असते जी पूर्णत्व शोधते. आपण आपल्याला माहीत असलेल्याच कसोट्या लावतो प्रेमाला पण ते तर न बोलता आपलं काम हळुवारपणे करत असतं. मी रेवाचं प्रेम आता नाकारू शकत नाही. अभय मित्वासाठी सोनाली शोधताना रेवाचाही ऑप्शन मी ठेवला होताच पण ऋतू इतकी सुंदर आहे की चॉईस ठेवली तर कुणीही तिलाच पसंती देईल. माझंही तसंच काहीतरी झालं. तिचं प्रेम कळत असूनही मी नाकारत राहिलो तिला. आता तिचं तरी प्रेम पूर्णत्वाला जाऊ देत. वेड्यासारखं प्रेम करते ती मुलगी माझ्यावर. अगदी पहिल्या भेटीपासून त्याचा आवाज कमालीचा जडावला होता. ह्याला काय अर्थ यार? हे ब्रेकअप म्हणजे कम्प्लीट मेडनेस आहे. नाही हे प्रेम आहे. वेदने दाटून आलेला हुंदका आवरत अभ्याला मिठी मारली. वेद नको ना प्लीज. खूप उशीर झाला रे अभ्या. आता प्रेम होणं खूप सोपी गोड आणि ऑब्वियस गोष्ट असते म्हणून त्याला आपण खूप लाईटली घेतो. कमिटमेंटच्या नावाखाली गृहीत धरायला लागतो. मला नाही सांभाळता आलं माझं प्रेम. अभय ही लव्ह मॅरेज स्टोरी मी सुरू केली होती. ती मी माझ्या पद्धतीने संपवणार. कधी कधी आयुष्यात आपला मितवा कोण आहे हा प्रश्न सुटतच नाही आणि तो तसाच उनुत्तरित ठेवला की मग इतर प्रश्न सहज सुटतात. वेद अभयला गहिवरून आलं. त्याची समजूत काढायचा तो परोपरीने प्रयत्न करत होता. अभय बस आता एकही प्रश्न नकोय. मी उत्तर द्यायला बांधील नाही. मी बोलेन ऋतूस डोंट वरी. परीक्षेतून व्यावहारिक आयुष्याकडे जेव्हा प्रेम यायला लागतं खरतर प्रेमाचा प्रवास तिथून सुरू होतं. त्याआधी ते फक्त स्वप्न असतं. गोड गुलाबी फक्त स्वप्न. कसं चालूये काम? कसं वाटतंय मुंबई? रीमा ऋतूच्या केसांना तेल लावत होती. ताईच्या प्रेमळ स्पर्शाने कामाचा ताण हळूहळू विरत जातोय ह्या भावनेने ती डोळे बंद करून बसली होती. ताई भेटायला येणार असलेला विकेंड किंवा तनुप्रियाशी तासनतास फोनवर बोलणं म्हणजे तिचा वीक पॉइंट होता. काम खूप आहे ग ताई. मी तर अजून शिकतेय. उद्या 2 रिपोर्ट सबमिट करेन तेव्हा कळेन बरोबर काम चालूय की नाही. ऋतूला अजूनही नवीन पोर्टफोलिओ अंगवळणी पडला नव्हता. आयुष्यात झालेल्या प्रचंड मानसिक उलथापालथीने ऋतू कोमेजून गेली होती. एरवी उत्साहाने एकदम सळसळत असायची ती. तिला जरा बोलतं करायचा, हसतं खेळतं करायचा प्रयत्न रीमा, तनुप्रिया आणि आता मोनाचाही असायचा. तिच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा थांग लागणं कठीण असायचं म्हणून तिला बोलतं करायच्या प्रयत्नांत ती होती. आणि तुझी रूममेट मोना हाऊ इज शी? खूप कूल आहे ग ती. एकदम बिनधास्त गपिश एकदम. तिच्या त्या नाशिकच्या, गंगेच्या, त्र्यंबकेश्वर, देवळाली, कॉलेज रोडच्या गप्पा ऐकताना मज्जा वाटते. छान ट्युनिंग जुळलं आमचं. ती आली नाही अजून रूमवर? रीमाने काळजीने विचारलं. अगं आज डिनर प्लॅन होता ऑफिस फ्रेंड्सचा तिथे गेली. येईल इतक्यात. तुला नव्हतं इन्व्हाइट केलं होतं ग ताई पण मला आताशा ह्या पार्टी मस्ती नाही आवडतं. शांतात चांगली वाटते. एकांत चांगला वाटतो. नकळत ऋतू बोलून गेली. रीमालाही हाच धागा पकडून तिच्याशी बोलायचं होतं. ऋतू वेदचा फोन आलेला का? अभय मॅलेटला मला की वेद फोन करणार होता तुला. काल रात्री आलेला. बराच वेळ बोललो. अगदी शांततेत बोलत होता. काय मॅलेंटेयस? काही वर्कआउट होईल मग. तो यापूर्वी फोन करायचा ना ताई तेव्हा अगदी त्याच्या कानात बोलते एवढा जवळ वाटायचा आणि काल त्याच्या बोलण्यात इतका परकेपणा होता की मी त्याच्या इतक्या जवळ होते हे खरंच वाटत नव्हतं. आता कधी फोन करणारच नाही अशी शंका यावी इतकं सगळं एकदमच सांगून मोकळा झाला. असं काय सांगितलं त्याने? रेवा आणि तो दे आर मुव्हिंग टुगेदर. काय रीमाला जे ऐकलं ते खरं वाटेना. हो ताई. रेवाने तिच्या सगळ्या फिलिंग्ज त्याला सांगितल्या. त्याच्यासाठी ती किती पॉझिटिव्ह आहे हे पण सांगितलं. हे देखील मान्य केलं की तिने आणि जयने आम्ही सोबत असताना आम्हाला दूर करण्याचे बरेच प्रयत्न केले. गोव्याला जे काही झालं ते त्यांनीच ठरवलं होतं हे पण सांगितलं. वेदने गोव्याच्या त्या मित्राला सेयमला याविषयी फोन केला तेव्हा त्याने जयचा नवीनच अगल वेदला सांगितला. विशेष म्हणजे हे रेवाला देखील माहीत नव्हतं. तो जय वेदला आणि रेवाला इमोशनली फुल बनवत होता. इतके दिवस त्या मूर्खाला राग होता. शहरी मुलांवर असं काहीतरी प्रकरण होतं आणि कॅन यू बिलीव्ह मी पण आवडतं होती त्याला असं काहीतरी सांगत होता. वेदने यावर त्याला कन्फ्रंट केल्यावर लगेच माफी मागायला लागला. ऋतूची पण माफी मागतो म्हणाला. यू नो वॉट ताई वेदने त्याला माफ केलं. रेवाला सगळ्या चुका माफ केल्या. तिचं प्रपोज पण एक्सेप्ट केलं. म्हणतो तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि मला अशाच प्रेमाची गरज आहे. उदासपणे हसत ती म्हणाली. सगळ्यांना माफ केलं फक्त तुझी चूक विसरू शकत नाही हो ना? चूक? ती ओठातल्या ओठात पुटपुटली मग उठून खिडकीतून दूरवर बघत म्हणाली. ताई काय गंमत आहे ना? हा जो जय आहे तो रेवा आणि वेदला इमोशनल फुल बनून त्याचा वेगळाच अजेंडा राबवत होता.
होता. वेद माझ्या, रेवाच्या आणि जयच्या इमोशन वापरून त्याची स्टोरी लिहित होता. रेवा जयच्या मदतीने वेदचं प्रेम मिळवायचा प्रयत्न करत होती आणि मी मूर्ख जयच्या अजेंड्याच्या टार्गेटवर, वेदच्या स्टोरीच्या हिरोईनच्या भूमिकेत, रेवाच्या निशाण्यावर आणि प्रेमात असताना एका अनोळखी टप्प्यावर, एका अनोळखी व्यक्तीच्या सहवासात निर्व्याज तळमळ, निस्वार्थी, अनामिक जवळीक त्यात गुंतलेली. सगळा गुंता, इमोशनल खिचडी. नको वाटतंय आता सगळं. ताई, वेदच्या सोबतचे क्षण इतके गोड होते, पण आता आठवले की वाटतं हे कसं लिहिलं असेल त्याने कथेत. माझा चेहरा तेव्हा निरखत असेल तो, माझ्या भावना टिपून घेत असेल, मग त्या क्षणांमध्ये मी एकटीच गुंतले होते का? वेद कुठे होता? निशांत आणि निशांतच होता सगळीकडे आणि आमच्यातल्या पर्सनल गप्पा, त्या त्याच्या कथेत डायलॉगस म्हणून उतरत होत्या. ह्याचा विचार करून आता हसू येतं. मूर्ख ऋतुजा, इमोशनल फूल, बालिश, मिस ऋतुजा माहित यू डिझर्व दिस, यू डिझर्व टू बी अनलव्ड. तिचा आवाज जाडावला होता. ऋतू नको असा विचार करू, मला सांग, तो शुअर आहे रेवासोबतच्या रिलेशनशिप बाबत? तिचं त्याच्यावर प्रेम होतं ग ताई, तिच्या प्रेमाच्या बाबतीत तो काय मी पण अगदी शुअर आहे. अभय म्हणत होता की माझ्या डिवोर्सचं प्रकरण पूर्ण होऊन आमचं लग्न होत नाही तोपर्यंत तो त्याच्या घरी सांगू शकत नव्हता तुमच्या प्रेमाबद्दल. हे खरं का? मनात कधीपासून दडून बसलेला प्रश्न विचारल्याशिवाय रीमाला राहावलं नाही. त्याच्या आईला हे पटणार नाही असं त्याचं मत होतं आणि खरं सांगू ताई, हे त्याचं मत गोव्याला ऐकल्यावर माझं काळीज तिळतिळ तुटलं होतं. आणि ती पुन्हा बेडवर येऊन रीमाच्या कुशीत डोकं ठेवून झोपली. ऋत्या, मला का असं वाटतं की माझ्यामुळे तुमचं ब्रेकअप झालंय? खूप खूप गिल्टी फील होतं. तिला हलकेच थोपटत, पाणावलेले डोळे पुसत ती म्हणाली, ताई, अजिबात नाही. हे जे सगळं झालं त्याला बरीच कारणं आहे आणि ते मी तुला सांगितलेय, त्यामुळे हा विचार करू नको प्लीज. जे झालं ते झालं. आय एम हॅपी विथ हिज डिसिजन. जिलं पण माफ केलं मी. मला आता प्रेम ह्या शब्दाचीच भीती वाटायला लागली. मी नाही कुणावर प्रेम करू शकत आणि ते निभवून नेऊ शकत. सो मॅटर क्लोज. मग पुढे? तिला नात्यामध्ये पराभूत झालेलं पाहून रीमाला खूप वाईट वाटत होतं. पुढे बघायचं सोडून दिलं मी. आता फक्त हा प्रोजेक्ट. बस. ऋतू, कबीर, म्हणजे मला असं म्हणायचं की जर ताई काहीच म्हणू नको. मी 1000 वेळा सांगितलं की मला कबीरच्या आयुष्यात आणि त्याला माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाहीये आणि असं काही कंपल्शन नाहीये ना की रिलेशनशिप मध्ये असायलाच हवं. ऋत्या, कंपल्शन नाही ग, पण तू जे सांगितलं त्यावरून आम्हाला, म्हणजे अभय, मला आणि तनुप्रियाला असं वाटतं की तो तुझ्या प्रेमात होता आणि तू जेव्हा ज्या हळवारपणे थोडंच काळीज ओतून कबीर बोलतेस ना, तेव्हा ते ऐकून असं वाटतं की तू फक्त त्याचंच नाव घेत राहावं. ताई, ते कधीच होणार नाही. हे बघ, मी किती खुश आहे आणि हा एकटेपणा वाईट नाहीये. तो डिझर्व्ह करते मीटर. मला नकोय सी मी अगदी स्टॅच्यू झाली. नो मूव्हमेंट, एकदम स्टॅच्यू. ताई, ह्या स्टॅच्यूला काहीच इमोशन्स नाहीये. त्याला काहीच त्रास होत नाही. फक्त स्टॅच्यू म्हणायचं आणि दूर निघून जायचं. हा स्टॅच्यू काहीच प्रश्न विचारणार नाही. त्याला कुणाच्या सोबतीची गरज नाहीये. तो वाट बघणार नाही, आठवण काढणार नाही. जस्ट स्टॅच्यू. ती रीमाला घट्ट मिठी मारून रडायला लागली. रीमाला ह्या असबंद बोलण्याचा अर्थ जरी कळत नसला तरी तिच्या आसवांची भाषा तिला कळत होती. तिच्या केसांवरून हात फिरवत ती बराच वेळ तिला शांत करत राहिली. कुणाची तरी आठवण बनून डोळ्यात येणाऱ्या आसवांना स्टॅच्यू करता येऊ शकतं. चेरी ब्लॉसम, चेरी ब्लॉसम, चेरी ब्लॉसम. नमस्कार. ही कथा आपण ऐकत आहात कथा संग्रह या YouTube चॅनलवरती. ही कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ऋषीला पहिला ड्राफ्ट सबमिट करताना ऋतूला प्रचंड टेन्शन आलं होतं. तिने ऑफिसला आल्यावर सगळ्यात अगोदर भीतच त्याच्या हातात तो रिपोर्ट दिला. त्याने तो ठेवून घेतला आणि लंच ब्रेक नंतर डिस्कस करायला बोलावलं. लंच ब्रेक पर्यंत तिच्या मनाची घालमेल चालू होती. ब्रेक नंतर 2 तास झाले तरी त्याने तिला डिस्कशनसाठी बोलवलं नाही म्हणून ती स्वतः त्याच्याकडे गेली. सर, मॅडम बोलायचा इथे प्रघात नसल्याने तिला सिनियरला सरळ नावाने बोलणं बऱ्याचदा अडचणीचं वाटायचं. हिम्मत करून तिने ऋषीला स्वतः लिहून रिपोर्ट बद्दल विचारलं. सर, आय मीन ऋषी, आपण रिपोर्ट डिस्कस करणार होतो. वी डोंट डिस्कस गार्बेज. आय डोंट हॅव टाइम फॉर दॅट. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने त्याचं काम चालू ठेवलं. व्हॉट हॅपन ऋषी? तिने भीत विचारलं. गार्बेज मॅलेटल्याने झालेला अपमान तिला चांगलाच जिव्हारी लागला. त्याने जरा वेळ तिच्याकडे बघितलं. एका फोल्डर मधून तिचा रिपोर्ट बाहेर काढला आणि तिच्याकडे भिरकावला. ऋतुजा, हा कसला रिसर्च केलाय तू? इतकी प्रिडिक्टेबल, रिटायर्ड आणि रुटीन माहिती. तुला थीमच समजली नाहीये ऋतुजा. कर्तव्य का तुला? पूर्ण 15 दिवस वेस्ट केले तू ह्या फालतू कामात. ऋषी जवळपास 100 सोर्सेस वरून ही सगळी माहिती प्रवासाच्या अगलने कलेक्ट करून कंपाईल केली. ऋतुजा आहे ती माहिती कंपाईल करणं, याला रिसर्च म्हणतात.
असतात. WTIR व्हॉट इज युनिक हिअर. ट्रॅव्हल बुकसाठी स्क्रिप्ट बनवायची. हा असा डेटा टाकणार त्यात. कुणाला इंटरेस्ट येईल तो वाचण्यात. तुला ट्रॅव्हल क्वेस्ट समजते का. त्यातली डेप्थ समजतेय. कुठला प्रवास युनिक असतो काही विचार केला नाही. 15 डेज जस्ट कचरा वेचला. तो अजून चिडत म्हणाला. त्याचा आवाज टिपेला गेला होता. ती भेदरून तिथेच उभी होती. तिचे डोळे डबडबले. त्या दरम्यान ऋषीकडे कामासाठी म्हणून आलेली मिका मागे उभी आहे हे तिच्या लक्षात आलं नाही. ऋषीला असं चिडलेलं पाहून ती पुढे आली. व्हॉट हॅपन गाईज. ऋषी वाय आर यू शॉकिंग. मिका टोल्ड यू शी वर्कड इन क्लायंट सेक्शन. शी इज नॉट हॅव्हिंग रिसर्च एक्सपिरियन्स बट यू guaranteed me about her work. She has spark and old cat. Look at this. She wasted 15 days in this shit. Damn it. तिच्या हातात तो रिपोर्ट ठेवत ऋषी म्हणाला. ऋषी रिलॅक्स. शी विल डेफिनेटली डू इट द वे यू वॉन्टेड. जय. ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती. मॅम मिक इविल. ऋतू इतकी भेदरली होती की तिला शब्दच सुचत नव्हते. खराब कामावरून अपमानित होण्याची ही पहिलीच वेळ होती. तिचा आवाज कापरा झाला. ती कुठल्याही क्षणी रडू शकते हे पाहून मिकाने तिला लागलीच खांद्याला धरून चालत केलं. कम विथ मी. लेट्स हॅव अ कप ऑफ कॉफी. कॅफेटेरियात छानसी निवांत जागा बघून कॉफी घेत त्या बसल्या. ऋतूची मिकाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नव्हती. कामावरून इतकं टाकून तिला आतापर्यंत कुणीही बोललं नव्हतं. हा अपमान पचवणं खूप जड जातं होतं. मिकानेच मग बोलायला सुरुवात केली. ऋतुजा वी गॉट लॉट्स ऑफ प्रपोजल फ्रॉम ऑल आवर ब्रांचेस बट युअर्स वॉज समथिंग एल्स. कारण शेवटच्या क्वेश्चनला जी होल्सियन डेजची फिलॉसॉफी तू लिहिली होती, ज्या पद्धतीने रिलेट केली होती तहात वॉज अमेझिंग. तू ज्या पद्धतीचे उत्तर लिहिली होतीस ती पद्धत, ते विचार खूप वेगळे, क्लिशे तोडणारे होते. अगदी कर्मसी. ऋषी वांस तहात ऋतुज. ही एक्सपेक्टेड द सेम क्रंचीनेस इन युअर थॉट्स, युअर वर्क. पण तू नेहमीच्या पठडीतला डेटा त्याला दाखवलं. थिंक अबाउट द आउट ऑफ द बॉक्स ट्रॅव्हलर्स. गो थ्रू क्वालिटी बुक्स, विथ हँडल्स, अॅनलाइज इन्स्टफातस, कॅप्शन्स, ब्लॉग्स. एका ट्रॅव्हलरची क्वेस्ट कुठल्या माध्यमातून व्यक्त होऊ शकते ते शोध. आपली ह्यूज लायब्ररी आहे. कीप ऑन रीडिंग, कीप ऑन सर्चिंग. अजून कुठल्या प्रकारचे प्रवासी असू शकतात ज्याचा कोणी विचार केला नसेल. काहीतरी वेगळं शोध. इन ॲडव्हर्टिझिंग इट इज मस्ट टू कीप द चाइल्ड विदिन यू ऑलवेज अवेक. माणसं वाच, व्यक्त हो, स्पार्क झालेल्या आयडियाज, कॉन्सेप्ट लिहून काढ, डिस्कस कर. कुणीतरी मेंटोर असतोच ना आपल्या आयुष्यात जो ह्या रॉक, वियर्ड, चाइल्ड लाईक, तुकड्यात विखुरलेल्या विचारांचा कोलाज बनवायला मदत करतो. कोप विथ तहात पर्सन. टेक हेल्प ऑफ सच पर्सन इन युअर लाईफ. मला खात्री आहे तू नक्की छान काम करशील. चीरअप स्वीटहार्ट. मिकाच्या ह्या बोलण्याने तिला खूप रिलॅक्स वाटलं. तिने भीतभीतच फोल्डर मधून पेपर काढला आणि तिच्या हातात दिला. मिका, ह्या पेजवरून एकदा नजर फिरवतेस. रिपोर्ट करताना सहज काही नोट्स काढल्या होत्या. म्हणजे प्रवास यात्रिक ट्रॅव्हल क्वेस्टला अनुसरून जरा वेगळा धागा निवडला होता आणि त्याला डॉन किहोतेच्या इम्पॉसिबल ड्रीम सोबत जरा जोडायचा प्रयत्न केला होता. मला ते विरळ, चाइल्डिश वाटलं म्हणून मी त्यावर काम केलं नाही. सीदेस त्यावर फक्त काही नोंदी होत्या. एक ट्रॅव्हल क्वेस्ट, कालिदासाच्या मेघदूतच्या रूपाने. मेघदूतमध्ये नाही का एका शापित यक्षाचं त्याच्या प्रियेच्या दुराव्याने सैरभैर झालेलं मन इतकं ओढाळ होतं की एका नॉन लिव्हिंग अचेतन मेघाला दूत बनवून यक्ष त्याला प्रियेकडे निरोप पोहोचवण्याची विनंती करतो. तिचा पत्ता देतो आणि त्याने कसा, कुठून प्रवास करायचा हे सुद्धा अगदी तन्मयतेने सांगतो. तो त्याने आखून दिलेला प्रवास किती अनोखा आहे. प्रियेला एक साधा निरोप देण्यासाठी आउट ऑफ द वर्ल्ड असलेला लव्ह क्वेस्ट बाळगणारा प्रवास. मेघदूत. 2 मायग्रेटिंग बर्ड्स. आज अचानक समोर आलेला रेफरन्स खूप विचार करायला लावणारा आहे. हा अजून एक प्रवास मला खूप डीप थॉट्स देऊन गेला. तो प्रवास म्हणजे मायग्रेटिंग बर्ड्स. सायबेरियन क्रेन, चक्रवाक, चातक पक्षी हे दुसऱ्या देशातून येतात. यांची सायंटिफिक, जिओग्राफिकल ट्रॅव्हल क्वेस्ट तर आहेच, पण काही रेफरन्समध्ये विशेषतः क्रेन्स, सारस क्रॉन्स पक्षी नेहमी जोडीने प्रवास करतो याचं हे अमेझिंग प्रेम पुराण कथांमध्ये सुद्धा आलेलं आहे. काय असेल ह्या छोट्याशा जीवाची एकत्र प्रवासामागची इनर क्वेस्ट. 3. खानाबदोष. सच डॉलर ब्युटिफुल वर्ड. कुठलंही डेस्टिनेशन नाही, कुठलंही बंधन नाही. थांब किंवा परतून ये. मिळणारं घर नाही. जिप्सी. भटकत राहणं हेच जीवन. खानाबदोष. खानाबदोशी हा एमलेस प्रवास असला तरी निरर्थक नाही. त्यामुळे हे खानाबदोष पक्षी, लोकम हे खरे ट्रॅव्हलर. त्यांची काहीच ट्रॅव्हल क्वेस्ट नाही, तरीही त्यांच्या प्रत्येक क्वेस्टसाठी स्वतंत्र प्रवास आहे. माझ्यासाठी ही भटकी खानाबदोष मंडळी म्हणजे प्रवासाचं उगमस्थान. मिकाच्या चेहऱ्यावर ते पॉइंट्स वाचून वेगळीच चमक जाणवली. OHH माय गॉड बेबी, ह्यावर अजून रिसर्च करू शकशील. असे अजून आपल्या आजूबाजूला, आपल्या जवळचे काय हुक पॉइंट आहेत त्यावर रिसर्च कर. म्हणजे सोशल, प्रिंट, शिल्प, चित्र जे असेल ते सगळं शोध. आपल्याला क्लायंटला ट्रॅव्हल डिजाईस्ट, वेब कॉन्टेंट, प्रिंट कॉन्टेंट अँड वॉट नॉट प्रोव्हाइड. क्रेक मी वी वॉन्ट दिस टाइप्स ऑफ युनिक अँड डिफरंट हुक पॉइंट्स टू वर्क अपॉन. स्टार्ट वर्किंग. ही ती ऋतुजा आहे जी त्या प्रपोजलमध्ये होती. दिस इज माय गर्ल. ह्या अशा पॉइंटवर का काम केलं नाही तू? का ते रुटीन पॉइंट्स कमी
कंपाईल केलेस आणि ऋषीला दाखवलेस. मिका ऍक्च्युली माझे विचार कसेही भरकटत असतात जिप्सी थॉट्स. माझ्या मनाला कुठे काय सापडेल आणि ते कुठे स्थिरावेल यावर माझा विश्वासच नाहीये. मला वाटलं प्रवास यात्रिक या थीमला मी असे काही रेफरन्स दिले तर ऋषी खाडून फेकून देईल रिपोर्ट. माझं काहीतरी जगावेगळंच असत असो कर की जगावेगळ मग कोण अडवतंय तुला. शहरण्या पठडीबाज जगणाऱ्या लोकांच्या कथा नाही होतं. वेड्या लोकांच्या वेडेपणावर लिहिलं जातं, वाचलं जातं आणि सेलही केलं जातं आणि हेच तर क्रिएटिव्हिटीचं ॲडव्हर्टिझिंगचं गिमिक आहे. बेबी वॉन्ट दिस ऋतू जब्सस बाय द वे. हे जे काही सुचलं ह्या मागे कुठली प्रेरणा, कुठला स्पार्क, कुठला रेफरन्स होता. इट्स व्हेरी युनिक. ती जरा गोंधळली. काय बोलावं. तिच्या चेहऱ्यावरचे थोडेसे हळवे झालेले भाव मिकाला जाणवले. ऍक्च्युली एक मित्र होता तो छोट्या बंदिशमध्ये दडलेला मोठा अर्थ खूप छान समजावून सांगायचा. मग आपल्या ह्या थीमवर बेज काही बंदिश नाट्यब्द शोधताना संगीत शाकुंतल सापडलं, मग आपसूक कालिदास आणि मग मेघदूत, मग सायबेरियन क्रेन. असा काहीसा विस्कटलेला प्रवास झाला. ओ हॅड गॉट मीन्स दिस फ्रेंड इज द सोर्स ऑफ स्पार्क गुड. बोलत जा त्याच्याशी म्हणजे खरी ऋतू अशी दिलखुलासपणे बाहेर येते. तिच्या पाठीवर थाप मारत मिका म्हणाली. ऋतू उपचारादाखल हसली. पुढे काहीच बोलली नाही. तिच्याकडे सांगायला तरी काय होतं. मिका थँक्स. मी अजून काही हुक पॉइंट शोधते आणि 2 दिवसात पुन्हा रिपोर्ट तयार करते. इ गोट माय वे नाव. दिस टाइम आय वोंट लेट यू डाऊन. माझ्यासाठी नाही स्वतःसाठी काम कर. स्वतःला एक स्टेप पुढे नेण्यासाठी काम कर. मिका स्वतःसाठी काही करणं म्हणजे स्वार्थीपणा होतो ना. मनात नसताना ती नकळतपणे बोलून गेली. मला माहित नाही तू कुठल्या संदर्भात हे विचारतेय पण स्वतःसाठी जो काही करू शकत नाही तो दुसऱ्यासाठी तरी काय करणार. दॅट्स वाय कन्सिडर युअर सेल्फ रिगार्ड फर्स्ट अँड देन यू विल बिकम मोर स्ट्रॉंगर फॉर अदर्स. ऋतू फक्त हसली आणि तिने होकारार्थी मान डोलावली. चलो बाय, मीटिंग आहे. सी यू संडे. मिका नजरेआड होईपर्यंत ती बघत राहिली. तिला आज मिकाने तिचा स्वतःचा रस्ता शोधायला मदत केली होती. तीही अगदी सहज, कुठलाही अभिनिवेश न बाळगता. हे तिला फार आवडून गेलं. ती बसून होती. त्याच्याशी बोलत जा हे तिचं वाक्य आठवून ती उदासपणे हसली. न बोलण्यासाठीच तर स्टॅच्यू करून गेलाय तो, पण मनातलं बोलण्यासाठी तो समोर असलाच पाहिजे असं कुठे. मी डायरीतल्या पानाशी बोलेन. कबीर तू फक्त ऐकून घ्यावं, उत्तर द्यावं ही माझी अपेक्षाच नाही. हातातल्या पेपरकडे तिने एकदा बघितलं. जराशी विचारांत हरवली. जोडीदार शिवाय न जगणारा क्रौंच पक्षी. काय आहे त्यांची इनर क्वेस्ट. हवीविषयी फक्त सोबत असण्यानेही आश्वस्त करणारी भावना जी प्रेमाच्याही पुढे एक पाऊलभर आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या जीवाला ती हवी आहे. मी आहे सोबत मधली स्थिरता असू शकते इनर क्वेस्ट. पंच आऊट करून बाहेर येईपर्यंत मोना एकटीच बोलत होती. उत्तरादाखल ऋतू फक्त हो नाही एवढंच बोलत होती. तिचं काहीतरी बिनसलम्य हे जाणून मोनाने तिला विचारलं. मॅडम मूड का ऑफ आहे. मोना. ऋषी जाम ओरडला आज मी तयार केलेले रिपोर्ट्स बघून. तिला ते बोलणं फॉर इन्सल्टिंग वाटलं होतं. हो यार ऋषी तसा खूप पर्टिक्युलर आहे त्याच्या कामाच्या बाबतीत, पण असं कुणाला ओरडलाय वगैरे हे नाही ऐकलंय. मग पुन्हा रिपोर्ट्स बनवून मागितले असतील न. हो यार. तो ओरडत होता तेवढ्यात मिका पण आली. तिने जरा समजावलं. आता जरा डिरेक्शन मिळाल्यासारखं वाटतं. मी पुन्हा बनवेन सगळे रिपोर्ट्स. ती खालच्या स्वरात म्हणाली. ऋतुजा आल्यापासून बघतेय तुला तू कायम हरवल्यासारखी, वाट चुकल्यासारखी वाटतेस. अरे आपल्याला इतकी छान अपॉर्च्युनिटी मिळालीय. मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा आहोत आपण. सॉरी टू से पण तू मनापासून काम करतेय असं वाटत नाहीये. उगाच कुठून तरी पळ काढून कुणापासून लपत शपथ आश्रयाला आल्यासारखं तुझं बिहेवियर आहे. कधी फिरायला हग आउटला येत नाहीस. सतत अगदी सतत उदास असतेस. ऋतुजा आपण क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहोत यार. तुझी एनर्जी वेस्ट नको करू. काही प्रॉब्लेम आहे का घरी. ब्रेकअप वगैरे झालं का. मोनाचं बोलणं अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असायचं. काहीच आढेवेढे न घेता तिने अमक्रंट विचारलं. ऋतू काहीच बोलली नाही. शांत होती. तिला मोनाचं बोलणं समजत होतं पण तिच्या वागण्यावर तिचा तरी कुठे ताबा राहिला होता. जे झालं ते योग्य की अयोग्य, कुणाचं चुकलं ती कितीही नाही म्हणत असली तरी ह्याच विचारात ती अडकून पडली होती. बास मी आता तुझं काहीही ऐकणार नाही. असेल त्या टेन्शन अकाउंट क्लोज करायचं. यार इतक्या मोठ्या एजन्सीमध्ये जॉब मिळालाय, इतका मोठा प्रोजेक्ट मिळालाय, त्यावर कॉन्सन्ट्रेट कर ना. 5 दिवस मान मोडून काम करायचं आणि विकेंडला फुल धमाल करायची. बस हे दिवस पुन्हा परतून येणार नाही यार, कळतंय ना. मोनाच हे असं हक्काने दटावण. आज ऋषीचं सगळ्यांसमोर ओरडणं. तिने केलेलं काम पहिल्यांदाच इतक्या वाईट पद्धतीचं होतं. तिला हुंदका अनावर झाला. किती रडतेस ग. बऱ्याचदा बघितलं मी, तू रात्री सुद्धा गपचूप रडत असतेस. इतका काय त्रास आहे तुला लाईफमध्ये. चल आता हॉस्टेलला नाही जायचं, मरीन ड्राईव्हला जाऊ, गप्पा मारू, मस्त डिनर करू.
चल डोळे पुस, आज मला सगळं सांगायचं काय झालं ते. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत मोना म्हणाली. ऋतूने रुमालाने हलकेच डोळे पुसले. आपण खरं स्वतःहून निवडलेलं काम किती हलगर्जीपणाने करतोय यासाठी तिलाही वाईट वाटलं. चल फिरून येऊ, थोडं खानाबदोष होऊ, ऋतू जरासं हसून म्हणाली. ओह आय हो, खानाबदोष अंड ऑइल हा कॅट्स लाईक माय गर्ल. मोना तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. मनाला बांधून ठेवण्यात काहीच हाशील नाही, तो त्याचा पिंडच नाही. कधीतरी मनाला वाटेल तिथे जा, परतून येऊ नको. सांगितलं की आपण मोकळे होतो बेबन, खानाबदोष होतो. चेरी ब्लॉसम चेरी ब्लॉसम चेरी ब्लॉसम चेरी ब्लॉसम. नमस्कार, ही कथा आपण ऐकत आहात कथा संग्रह या YouTube चॅनलवरती. ही कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तू ही रे माझा मितवा, भाग 30. मरीन ड्राईव्हचं जिवंत वातावरण. संध्याकाळ. ट्रॅफिकच्या आवाजात मिसळू पाहणारी समुद्राची गाज. बराच वेळ ती काहीच बोलली नाही. मग अथांग पसरलेल्या समुद्रावरून जराही नजर न वळवता ती म्हणाली. त्याला समुद्र खूप आवडतो. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जीव ओवाळून टाकायला येतात असं तो म्हणे कफीऊन. त्याचा आवडता शब्द. तुझ्या हातावरच्या मेहंदीची गॅरंटी देतो पण लिपस्टिकची नाही असं बिनधास्त बोलायचा. त्याच्या गालावरच्या डिंपलने मला एका गोड स्वप्नांत बांधून ठेवलं होतं आणि मग अचानक जाग आली आणि त्या स्वप्नाचे मोजता येणार नाही इतके तुकडे झाले. ओके, इट वॉज राईट. प्यार व्यार का मामला है, चल मला ते स्वप्न पूर्ण ऐकायचं, ज्याच्या तुकड्यावर चालून रोज नवी जखम करून घेते. ऋतू क्षीणपणे हसली. तिने मोनापुढे पुन्हा सगळा पट आहे तसा उलगडून सांगितला. ते सगळं ऐकून मोना अगदी स्तब्ध झाली. तिची अगतिकता, थोडं स्तबोल असणं, उदासीन चेहरा ह्यामागचं कारण तसं गुंतागुंतीच होतंच. पण तिनेही तोच प्रश्न केला जो तिला सगळ्यांनी केला होता. वाय नॉट कबीर दैन. पण तिचंही उत्तर ठरलेलं होतं. कबीरचा ह्यात काहीच संबंध नाहीये मोना. आमचे आयुष्य वेगळे आहेत. जेवण करून हॉस्टेलवर पोहोचेपर्यंत मोना आणि ऋतूचे सवाल जवाब चालूच होते. अगदी तटस्थपणे तिला तिच्या डायलेमामधून बाहेर काढायचा बराच प्रयत्न मोनाने केला होता. ऋतुजा, तू कितीही नाही म्हण, पण तरीही मला का असं वाटतं की तू आणि कबीर एकमेकाच्या प्रेमात आहात. मोना, प्लीज असं नाहीये. तो स्वतः बोलून गेलाय जाताना की हे प्रेम नाहीये. आणि तू ऐकलंस. तू रिलेशनशिप मध्ये आहे हे माहित होतं म्हणून बोलला असेल आणि हे फॉर ऑब्वियस आहे. तो तुला कन्फ्युजनमध्ये टाकून कसा जाऊ शकला असता म्हणून तो असं बोलला असेल. थिंक दॅट वे. मोना, एव्हाना तो मला विसरलाही असेल. त्याचं काम त्याच्यासाठी जास्त महत्वाचं होतं. आणि तुझं आहे त्याच्यावर प्रेम. सगळ्या प्रश्नांना उत्तर नसतं मोना. काही प्रश्नाचं आयुष्य क्वेश्चन मार्क पर्यंतच असतं. मला आता कोणीच नकोय आयुष्यात. मी आता फक्त छान काम करणार. मोना, आज ऋषीचं प्रकरण झाल्यावर मी जरा वेळ मिकासोबत होते. मला मिकाने खूप छान समजावून सांगितलं. स्वतःला चांगल्या प्रकारे एक्सप्लोर कसं करू शकते हे सुद्धा सांगितलं. यार, शी इज डॅम टॅलेंटेड. आर आय एम व्हॉटएव्हर. यार, आता ठरलं ना तुझं की काम आणि फक्त काम करणार. मग सोड आता दोघांचा विषय जिंदगी है. चलताय यार. तिथे तो वेद नव्या रिलेशनमध्ये खुश असेल. आता नसला तरी होईल हळूहळू. वेळ आणि सहवास मागचं सगळं विसरायला लावतात सोचेल. आणि कबीर बद्दल तर तुला काही फिलिंग्स नाहीये मॅहेंटे. मग झालं तर का इतका राडा हवाय लाईफ मध्ये. हे बघ, प्रत्येक बाद फेज एक्सपिरी देत सोबत येते. इतकं सिंपल आहे सगळं. उद्यापासून मला कामावर फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन हवं आणि रूमवर आता नो मोर रोना धोना प्रॉमिस. यायस. भूतकाळातल्या चुका, घटना कितीही डोकं फोडलं तरी दुरुस्त होत नसतात. पण त्याने वर्तमान काळही खराब होऊन चुकांमध्ये नवनवीन भर पडत जाते. त्यामुळे त्या चुकांकडे किती दिवस बघत पुढं जगत राहायचं हे ज्याला लवकर समजतं तो पुन्हा अशा चुका होणार नाही याची काळजी नक्की घेतो. ह्या नवीन प्रोजेक्टमध्ये अगदी झोपून काम करायचं ही नवी उमेद घेऊनच नवीन दिवस उगवला होता. अजून एक नवीन प्रॉमिस तिने स्वतःशी केलं होतं ते म्हणजे डायरीतून कबीरशी बोलायचं. करिअरच्या ह्या टप्प्यावर तिला समजून घेणारा, मार्गदर्शन करणारा तिचा मितवा तिला हवा होता. आज 3 दिवसानंतर तिने घाबरतच नवीन रिपोर्ट ऋषीच्या हातात दिला. त्याच्या शेजारी काजलही बसली होती. त्याची नजर पेपरवरून फिरत होती तसं तिला अजून धडधडत होतं. व्हॉट इज दिस, फ्रॉम वेअर यू गेट ऑल दॅट इनपुट्स. ऋषी जरा वरच्या पट्टीत बोलला तसे तिचे हात थरथरायला लागले. काजलनेही पेपरसवरून नजर फिरवली. ऋषी, ते मीन पुन्हा एकदा आपण कामात फेल ठरलो ह्या विचारानेच ती गळाली. तिचे डोळे पाणावले होते. काजल, बघितला ना हा रिपोर्ट? काय वाटतंय तुला? ऋषीने तिच्याकडे बघून डोळे मिचकावले. तिला समजलं काय बोलायचं ते. ऋषी, काय बोलू आता? ह्या अशा रिसर्च आयडिया असल्या तर. तिचं बोलणं मधून थांबवत तो उठला. ऋतूच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत तो म्हणाला, अशा रिसर्च आयडिया असल्या तर हा प्रोजेक्ट किती युनिक होईल याचा विचार कर. तिच्याकडे बघून तो मोठ्याने हसला. ऋतूला आनंदाने उड्या मारव्या वाटत होत्या. सॉरी डिअर, त्या दिवशी जरा जास्त ओरडलो मी. पण बघ, हा असा रिपोर्ट बनवला असतास का तू? ह्याला म्हणतात रिसर्च. मागचा रिपोर्ट म्हणजे फक्त डेटा कंपाईल केला होतास.
त्याच्या ह्या बोलण्याने तिचा कॉन्फिडन्स अजूनच वाढला. काजल शायद अपना ये नूब बच्चा जल्दी प्रो बनेगा. यस ऋतुज, दीज आर फॅन्टास्टिक हुक पॉइंट्स. व्हेरी गुड, काजल कौतुकाने म्हणाली. ऋतूच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसांनी इतकी प्रसन्नता आली होती. बच्चे इतने खुश नहीं होना है, समझे ना, अभी बहुत काम बाकी है. नाउ प्रिपेअर परत देत साइट फॉर दीज हुक पॉइंट्स. काजल, आजपासून आपण रोज एक पॉइंट घेऊन कॅम्पेन बनवूया. यस, वेल डन डेअर. ही ऋतुजा शोधत होतो आम्ही तू इथे आल्यापासून. हो अगदीच, पण आता ही रिदम सोडायची नाही. छडी बसल्यावर सुधारली पोरगी. काजल, ये बच्चे पे ध्यान रखना. तो दिलखुलास हसत म्हणाला. ऋषी, डू यू नो समथिंग? पुरी टीम के बॉईज का ध्यान है बच्चे पे. ऋषीकडे बघून विंक करत ती म्हणाली. काय सांगतेस? तर काय, रोज एक ना एक तरी विचारत असतो मला. ऋषी सिंगल. ऋतुजा आता अवघडून उभी होती. तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं. सो मॅडम, टेल अस, सिंगल आहात का? एक खूप छान प्रपोजल आहे. एकदम डिसेंट बंदा आहे. तिची ऑकवर्ड सिच्युएशन पाहून मग ऋषीच म्हणाला. काजल, बस कर, रुलाएगी क्या बच्चे को. तिघेही खळखळून हसायला लागले. तिला पुन्हा शाबासी देऊन ऋषीने पुढं काम समजावून सांगितलं. ती आज मनापासून आनंदी होती. मन लावून केलेल्या कामाचं कौतुक एक नवीन ऊर्जा देतं, सकारात्मक बदल घडवून आणतं. कौतुक ही देखील एक नशा असते. ती मिळवण्यासाठी सतत कष्ट करण्याची तयारी मात्र असायला हवी. ह्या एका अप्रिशिएशनने ऋतूला अजून एक पायरी पुढे जाऊन चांगलं काम करायची ऊर्जा देखील मिळाली होती. संपूर्ण टीम प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे प्रेझेंट करायला मन लावून काम करत होती. ऋतू ही वेगवेगळ्या सेक्शन सोबत काम करून आता नवीन ऑफिसमध्ये पूर्णपणे स्थिरावली होती. मीटिंग, प्रेझेंटेशन, क्लायंट व्हिजिट, कॅम्पेन सेशन सगळ्यात ती समरसून काम करत होती. मुनाची देखील काम करायची पद्धत, पेशन, प्रॅक्टिकल विचारसरणी यातून ती खूप काही शिकत होती. रूमवर आता प्रोजेक्ट शिवाय दोघींना काही सुचत नव्हतं. यांतही एक गोष्ट आठवणीने ऋतुजा करत होती, ते म्हणजे तिच्या डायरीत रोज एक पत्र कबीरच्या नावाने लिहायचं. तो समोर नसतानाही त्याच्यासोबत हे असं एकतर्फी प्रोजेक्ट डिस्कस करणं, आज ऑफिसमध्ये काय झालं ते सांगणं, कधी मन मोकळं करणं हे तिला आवडायचं. कबीरला तिने अशा प्रकारे आयुष्याचा भाग बनवलं होतं. प्रत्यक्षपणे नसला तरी डायरीच्या ह्या पानांतून तो मितवा बनून तिच्यासोबत असणार होता, कायमचा. यार, काय मुली आहात तुम्ही. मला विकेंड सेलिब्रेट करूया म्हणून बोलावून घेतलं आणि स्वतः काम करताय. मागच्या आठवड्यात तनुप्रियासोबत फिरलात तेव्हा वेळ होता आणि मी आले की काम काम काम. रीमा लटका राग दाखवत म्हणाली. अगं ताई, प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यात आहे. अचानक मीटिंग ठरली. मी म्हणत होते मोनाला की ताईला पुढच्या विकेंडला बोलावूया, पण हीच मॅलेटली मी आहे फ्री, आम्ही एन्जॉय करू तुझ्या म्हणून तुला बोलावलं. त्यामुळे ह्या मोना डार्लिंगला ओरड. काय ओरडायचं, ते रात्री भेटू, मला उशीर झालाय. घाईघाईने आवरून ऋतू बाहेर जायला निघाली. अरे ऋतुजा, जा तू, काळजी करू नको, मी आहे ताई सोबत, आम्ही मजा करू. यू गो अँड अटेंड द मीटिंग. दोघींना घाईघाईने बाय करून ती गेली. ती निघून गेल्याची पूर्ण खात्री करून मोनाने दरवाजा लावला. ताई, सॉरी, खूप सॉरी. मला माहित होतं ऋतू आज रूमवर असणार नाहीये म्हणून तुला बोलावून घेतलं. फोनवर डिस्कस करण्यासारखं नव्हतं, तुला काहीतरी भारी गोष्ट सांगायची. मोनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. काय झालं, कुठली गोष्ट? रीमाने आश्चर्याने विचारलं. ताई, आपण ऋतूला कबीर बद्दल जेव्हा केव्हाही विचारलं तेव्हा ती काय सांगते की आय डोंट नो, त्याचा काही संबंध नाही, मी त्याचा कधी विचार करत नाही, ब्ला ब्ला ब्ला. हो ना? हो, म्हणजे खरं तर पटत नाही तिचे हे उत्तर. पण जबरदस्ती तू कबीरवर प्रेम करत असं कसं सांगणार तिला? तेच तर ताई, ती कबीरवर प्रेम करते हे तिच्या डोळ्यात दिसतं. त्याचा विषय निघाला की तिची होणारी चलबिचल सगळं सांगते, पण ती काही आपल्यासमोर मान्य करत नाही. हो ना? अगं हो, बरोबर, पण तू आता का हे सगळं सांगतेय? रीमाला तिच्या बोलण्याचा अर्थ उमगत नव्हता. ताई, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी एक वाईट काम केलं, पण त्यातून काहीतरी चांगलं होणार असं दिसतंय. मोने, चल, कोड्यात बोलू नको, लवकर सांग. आता मात्र रीमाचा पेशन्स सुटला होता. ताई, थर्सडेला हॉस्टेलमध्ये प्रोग्राम होता. आज युज्युअल आम्ही काम करून खूप थकलो होतो, थोडा विरंगुळा म्हणून रिक्रिएशन हॉलला जाऊन बसलो. सिंगिंग प्रोग्राम होता, आम्ही एन्जॉय करत होतो. शेवटी एक क्लासिकल काहीतरी गाणं होतं, मला ते क्लासिकल वगैरे झेपत नाही. मी निघूया का म्हणून ऋतूकडे पाहिलं तर ह्या मॅडम रडत होत्या. ताई, इथे आल्याच्या पहिल्याच महिन्यात तिला तिच्या कामावरून बोलणं बसलं होतं. तेव्हाच तिने ठरवलं होतं की आता ह्या इमोशनल अत्याचाराला टाटा बाय बाय करायचं. तेव्हापासून ती इमोशनली इतकी वीक पडलेली मी बघितलं नव्हतं. रोज जरा वेळ ती डायरी लिहिते, मग झोपून जाते. परवा मात्र पहाटेपर्यंत लिहित बसलेली आणि तिथेच डोकं टेकून झोपली. मी लॅम्प बंद करायला उठली. तिचं डोकं डायरीवरून अलगद बाजूला केलं आणि मला डायरीत कबीर लिहिलेलं दिसलं. मला राहवलं नाही. मग मागचे काही पानं चाळले तर प्रत्येक पानावर कबीर. मी तुला दाखवायला काही पानाचे फोटो काढले. सॉरी ग ताई, पण मला तुला एवढंच प्रूव्ह करायचं की कबीर तिच्या आयुष्याचा हिस्सा झालाय. हे कसं प्रेम आहे माहित नाही, पण जे आहे ते खूप जास्त आहे. प्लीज लेट्स डू समथिंग बिफोर इट्स टू लेट. तुला व्हॉट्सअप करते, बघ, वाच. मोनाने मोबाईल मधून काही फोटो तिला पाठवले. रीमाला जरा आश्चर्य वाटलं. 2-3 पत्र होती. तिने उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली.
दे तू सोबत नसलेल्या दिवसांमधला असाच एक दिवस. कबीर, मी क्रिनेटच्या हेअमोकवर बसून काही नोट्स रिव्हाईज करत होते. क्रिनेटच्या मोठ्या ऐसपैस खिडकीतून ह्या अस्ताव्यस्त शहराचा जो तुकडा दिसतो ना तो खूप क्यूटचा आहे. एनो तुला हसू आलं असेल क्यूटचा म्हटल्याने, पण आहे. मला नेहमी वाटतं हे ऑफिस सोडताना हा खिडकीतून दिसणारा तुकडा दोन्ही हाताच्या कवेत घेऊन सोबत घेऊन जावा. बऱ्याच वेळा तिथे बसून अनुभवलेली सकाळ, कधी कधी दुपार, अगदी रात्रीचं उशिरापर्यंत काम करताना अनुभवलेली लाईट्सच्या ठिपक्यांची रांगोळी घाल्यासारखी रात्रसुद्धा युनिक वाटते त्या फ्रेममधून. अगदी फ्रेश वॉटर कलर केलेल्या कॅनव्हास सारखं जिवंत वाटतं सगळं. कधी कधी वाटतं लहान मूल कसं त्याला आवडलेली छोटूली गोष्ट देखील अगदी शिगोशीग भरलेल्या उत्साहाने दाखवायला हात धरून घेऊन जातात, तसं तुझा हात धरून ही खिडकी आणि त्यात फक्त मला दिसणारं हे चित्र माझ्या नजरेने तुला दाखवावं. मग माझ्या डोक्यावर टपली मारून तू म्हणावं, बेडू आहेस एकदम. माझे हट बालिश आहे पण तू पुरवशील अशी उगाच खात्री आहे मला. तुला माहितीय आज दुपार अगदी ऐन भरात असताना तिला भूल पाडून जरासं अंधारून आलं. तुला खोटं वाटेल पण मला ती दुपार चक्क घाबरल्यासारखी वाटली. कदाचित तिला वाटलं असेल हे काय झालं, कुठल्या क्षणांत मी ह्या पावसाला शरण गेले. काश हा भूल पडण्याचा, शरण जाण्याचा नेमका क्षण अलगदपणे पकडून कुठेतरी लपवता आला असता. रिकाम्या उदास शांततेत तो क्षण पुन्हा पुन्हा काढून त्या क्षणाची जादू पुन्हा अनुभवण्यात जी उत्सुकता आहे त्या उत्सुकतेवर मी आता पूर्ण आयुष्य काढू शकते. मागे एकदा संध्याकाळी काम करून प्रचंड थकवा आलेला, काहीच सुचत नव्हतं. कॅफेटेरियात आम्ही कॉफी मग घेऊन काही न बोलता शांत बसून होतो. ऋषीने मग इस्किलार मधला एक उतारा वाचून दाखवला. त्यातला एका शब्दांत अजूनही मन गुंतून पडलं. हे शब्द वेचण्याचं वेडमुळे लागलं. मला आपल्या आयुष्यात येणारी, त्याचा महत्वाचा भाग असणारी व्यक्ती आपल्याही नकळत आपल्यात काहीतरी त्याचं स्वतःच असं काहीतरी ठेवून जाते. हे वेड त्याचंच तर. इस्किलार मधल्या त्यातल्या एका शब्दाने मला हिप्नॉटाइज केलं. एनिव्हिओला. ज्या क्षणाला द्राक्षाची मदिरा बनते अगदी तोच जादुई क्षण. कबीर, नेमके काय आयाम असतील रे ह्या क्षणाचे, कसा व्यक्त होत असेल तो अधांतरी क्षण. हा क्षण भूल पडण्याचा आहे, शरण जाण्याचा आहे. त्या क्षणाच्या अलीकडील आयुष्य आणि पलीकडलं आयुष्य अगदी वेगळं असतं, अगदी बदलून जातं. ही लख दुपार ज्या क्षणाला पावसाला शरण गेली तो क्षण. एनिव्हिओला. कुणाच्या प्रेमात पडण्याचा नेमका क्षण. एनिव्हिओला. रात्री चांदणं डोळ्यात साठवताना कुणाची तरी आठवण यावी आणि त्या आठवणींना ठेचकाळून एखादा तारा निखळून यावा तो क्षण. एनिव्हिओला. कबीर, तू कधी अनुभवलाय का रे? एनिव्हिओला. असो, आता मध्यरात्र झालेली आहे, झोप येतेय, पण तुझ्याशी आता सरळ उद्या रात्रीच बोलायला मिळेल म्हणून मी तिला दूर ढकलतेय. तर शेजारी मोनाच्या फोनमध्ये चालू असलेली गुलजार की नजमेमधून मला गुलजार हळूच टोमणा मारताय. नींद आये तो सो भी जाया करो, यूं रातों में जागने से महबूब लौटा नहीं करते. खरंच की. त्यामुळे गुड नाईट. आता मिटल्या डोळ्यात ज्या क्षणी तुझं स्वप्न अलगदपणे उतरेल आणि माझं ब्लॅक अंड व्हाईट स्वप्न मोरपंखी होईल तो क्षण. एनिव्हिओला. तुझीच मी. फुल मून विथ फेस, फुल मून विथ फेस, फुल मून विथ फेस, फुल मून विथ फेस. नमस्कार. ही कथा आपण ऐकत आहात कथा संग्रह या YouTube चॅनलवरती. ही कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रीमा तिच्या त्या लेटर्समध्ये गुंतून गेली. तिला खरंच वाटत नव्हतं तिची हट्टी, वेडी ऋतू इतका स्वॉर्टेड विचार केव्हापासून करायला लागली ते. उत्सुकतेने तिने पुढे वाचायला सुरुवात केली. दे तुला मिस करतेय त्यातला रँडम कुठलाही. कबीर, आज स्टोरीबोर्ड बनवताना मला एक कॉन्सेप्ट अडला. दाऊश विलाइट माइंड. ऋषीला त्याचा अपेक्षित असलेला अर्थ विचारला तर त्याने खूप सोप्या शब्दांत समजावलं. एखादवेळी मनाची अशी स्टेट येते की त्यांच्या एका बाजूला स्वप्न असतं आणि दुसऱ्या बाजूला सत्य. त्या अधांतरी स्टेटमध्ये आपल्याला पूर्ण चॉईस असते काय हवं ते निवडायची आणि मग ती निवडच आपली डेस्टिनी बनते. कबीर, मला वाटतं ही अवस्था, हे स्टेट ऑफ द माइंड मी अनुभवलं आणि मी त्यात माझ्यासाठी स्वप्न चॉईस केलं आणि आता तीच माझी डेस्टिनी आहे. ह्या स्वप्नाच्या जगात फक्त आपल्या दोघांची पावलं एक एक करून पडत असतात. मी ती रिदम फक्त समजून घेते. मला आपल्या सावल्या फक्त दिसतात. मी त्यांची शांतता समजून घेते. पावलांना आणि सावल्यांना भाषा कुठे असते. बघ, माझं हे असं सतत चालू असतं. तुला शोधायला निघते. स्वतःपासून सुरुवात करून मी स्वतःपर्यंतच येते. कबीर, ही ट्विलाइट माइंडची अस्वस्था तुझी पण होते का रे? पुन्हा एक संध्याकाळ तुझ्या त्या थोड्या हेजल रंगाच्या डोळ्यात मिसळून अंगभर लपेटून घ्यावी असं वाटतं. तुला देते का आवाज एक तरी संध्याकाळ? नाही ना? पक्क ठाऊक आहे मला. तरीही तुझीच मी. दे तुझ्या माझ्या हातातून सुटलेल्या दिवसांपैकी असाच एक. कबीर, आपल्या आवडीचं काम असलं की थकवा जाणवत नाही म्हणतात ते खरं आहे. हा प्रोजेक्ट माझ्या करिअरलाच नाही तर आयुष्याला देखील वेगळी दिशा देतोय. ऋषी आज म्हणाला तुला कामात सतत बेस्ट देण्याचा नवीनच फितूर चढलाय. मी
त्याला तेव्हा हसून टाळलं, पण हा फितूर अजूनही पाठ सोडत नाहीये. हो, कामाचा एक फितूर, एक कैफ चढलाय आणि त्या धुंदीत राहणं आताशा आवडू लागलं, कारण काही रंगीत आठवणी विसरायला त्याहून कॉन्सन्ट्रेट ढग हवी आयुष्यात. कबीर, तू आयुष्यात येण्यापूर्वीचे काही प्रेशियस मोमेंट्स ज्यांना मला वाटत होतं एखाद्या अमूल्य हिरयाची जळाळी आहे, ते निव्वळ काचेचे चमचमणारे तुकडे ठरले. लहानपणी मी पानांग्रचे दव मोती समजून खूप वेळा जसेच्या तसे बोटावर उतरून घ्यायचा प्रयत्न करायची, पण प्रत्येक वेळी त्याचं पाणी होऊन बोटं ओलसर व्हायची. तसं काहीसं झालं. त्यामुळे आता हा कामाचा फितूर मला जास्त आवडतोय. यांत मी सगळं विसरते. बाय द वे, तुझा फितूर काय आहे? तुझं काम हे तुला सगळ्यात जास्त प्रिय आहे माहितीये, पण अजूनही शांततेत एखादी बंदिश ऐकत स्वतःला विसरून जातोस का? अजूनही एकटेपणाला सोबत म्हणून सिगरेट ओढतोस का? मला नाही आवडतं. खूप काही बदललं असेल नाही ह्या 6 महिन्यात. कबीर, मी आहे का रे तुझ्या आठवणीत अजूनही? नाही म्हणजे तू मला आठवणीत ठेवावं हा माझा आग्रह नाहीचे मुळी. फक्त एखाद्या संध्याकाळी एकटं असताना माझी पुसटशी आठवण तरी असेल ना तुला? कबीर, आता हे असं आयुष्यभर तुझं प्रेम गृहीत धरून तुला रोज अनपोस्ट लेटर लिहिण्याचं हे जे वेड आहे, त्याला काय नाव देऊ? फितूर की मॅडनेस? तुझीच मी. दाऊश दे मृगजळ वाटणाऱ्या दिवसांपैकी एक. मृगजळ, सराब, मिराज. आपला प्रॉब्लेम काय असतो माहितीये? आपल्याला आभासाचा खेळ जास्त आवडतो, जवळचा वाटतो. जोपर्यंत ह्या मृगजळाची ओढ असते त्याचं आभासी असणं, डायल्युशन काहीच दिसत नाही, मग एका क्षणी हा आभासी पडदा हटतो आणि दूरपर्यंत पसरलेलं रखरखीत वास्तव समोर येतं. आज पुणे सोडून जवळपास 5 महिने होताय आणि ह्या 5 महिन्यांतर मी वेदला पाहिलं. जेव्हा मी इमोशनल गुंता सोडवू शकले नाही तेव्हा मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. I actually ran away from all that mess. नंतर काही दिवसांनी जेव्हा तो रेवासोबत मूव्ह ऑन होणार होता तेव्हाही तो बोलला माझ्याशी. खरं तर इतकं सोप नसतं पहिल्यांदा अनुभवलेलं प्रेम विसरणं. त्याच्यासाठीही ते सोप नसावं, पण त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या लिखाणावर आहे आणि त्यामुळे कदाचित त्याला ते जमलं असावं. पण आज रेवा, जय आणि वेद तिघं मिळून मला भेटायला आलेले. जयला मला सॉरी म्हणायचं होतं. खूप ऑकवर्ड सिच्युएशन होती ती. वेदने त्याची मितवा कादंबरी पूर्ण केली आणि ती पब्लिश करायच्या अगोदर माझ्याकडून एक NOC फॉर्म त्याला साईन करून हवा होता. त्याला वाटलं असेल मी त्याच्या रायटिंग कंटेंटवर हरकत घेऊ शकते. मला ड्राफ्ट दिला त्याने, वाचून मग सही कर घेतला. मी ड्राफ्ट आणि सही केलेला फॉर्म त्याला लागलीच दिला. जे मी जगलेय त्याचाच ड्राफ्ट का वाचायचा आणि जे काही काल्पनिक असेल त्याच्याशी माझा संबंध नाही. मी इतक्या सहजपणे सही केली याचं रेवानं जयला खूप आश्चर्य वाटलेलं दिसलं असंही त्यांचा माझ्यावर कधीच विश्वास नव्हता. एनिवे, वेद कॉपीरायटर म्हणून खूप साऱ्या ब्रँडच्या प्रोडक्टवर काम करतोय हे ऐकून छान वाटलं. तो तेवढा टॅलेंटेड आहेच. वेद, माझं आयुष्य व्यापलं होतं ह्या शब्दाने. त्याच्या त्या गोड डिंपल, त्या डिंपलहूनही त्याचं गोड रोमांटिक बोलणं, त्याच्या सोबतचे प्रेशियस मोमेंट्स, हे सगळं विसरणं न त्याला शक्य आहे न मला, पण त्या आठवणींना आता शब्दाचा वास येतोय. ते सगळे प्रसंग माझ्यासकट पुस्तकाच्या पानात जाऊन हसताय माझ्यावर. तो माझ्याजवळ जरी आला तरी मी ब्लश व्हायचे. ती माझ्या गालांवर चढणारी लाली माझ्या नकळत कागदावर उतरवली गेली. माझं त्याच्यासाठी पजेसिव्ह होण्यात, त्याच्या तोंडून I love you ऐकण्याच्या बैचेनीने कादंबरीची पानं भरली जात होती. वेद, तुझं प्रेम खोटं नव्हतं, पण मी प्रेमच्या शोधात नव्हते रे वेद. मला प्रेमातल्या त्या ट्रस्टची ओढ होती जी नात्याला परिपूर्ण बनवते. तू तुझ्या कथेला आकार देताना मला सतत विस्कटलेलं ठेवलंस. वेद, त्या रात्री कबीर सोबत नसता तर असो. जाताना एकट्यात गाठून मला रेवाने अगदी भरलेल्या डोळ्यांनी एक रिक्वेस्ट केली, प्लीज जमलं तर मुंबई ब्रांचला ट्रान्सफर मागून घे. 1 महिन्यात तुझा प्रोजेक्ट संपेल, तू परत पुण्याला येणार. जर वेद, ती पुढे बोलू शकली नाही, पण मला समजलं तिला काय म्हणायचं होतं ते. खरंच प्रेम माणसाला इन्सक्यूर करतं. मी त्यावेळी काहीच बोलले नाही, काही सुचलंच नाही. खरं तर तिला असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाहीये. त्यांच्या प्रेमाला मैत्रीचं स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. मिकाने मागे सिंगापूरला 1 वर्षाची अडव्हान्स ॲडव्हर्टिझिंग इंटर्नशिप आहे, ती करणार का म्हणून विचारलं होतं. मला वाटतं त्यासाठी हो म्हणायची वेळ आलीय. KRC फाइंड इज द बेस्ट सोल्युशन असं म्हणतात ते काही खोटं नाही. वेद खूप स्टेबल आणि कंटेंट वाटला नव्याने गवसलेल्या प्रेमामुळे की मितवा मिराकी पब्लिश करतेय ह्या आनंदामुळे माहीत नाही, पण त्याला त्याचा मार्ग सापडलाय ही आनंदाची गोष्ट. आणि मी माझ्याच भावनाच्या, विचारांच्या धुक्यात चाचपडतेय. माझ्या तुटलेल्या पतंगासारखी हेलकावे खात वारा नेईल तिकडे वाहत जाते. डेस्टिनी, मी माझ्यासाठी निवडलेली डेस्टिनी. बाकी जगाच्या पाठीवर मी कुठेही गेली तरी ह्या डायरीच्या पानांमधून तर तू जवळ असशील ना कबीर, माझीच नसलेली मी. दे तुला कधीच कळला नाही असा कुठलाही. कबीर, ज्या गोष्टीपासून आपण दूर पळण्याचा प्रयत्न करतो ती का पुन्हा आपल्यासमोर येत असते. कबीर, मी खूप प्रयत्न करते स्वतःला सावरून
लावून ठेवायचा, पण काही क्षण माझ्या हातात नसतात रे. आज ध्यानीमनी नसताना सहेला रे ऐकलं. मी पुन्हा एकदा स्वतःला हरवून बसले. हा एक शब्द माझ्या आयुष्यातलं पर्पल ड्रीम आहे, खूप सेरेन तरीही घुसमट करणारं. असे कितीसे क्षण आहेत माझ्याकडे तुझ्या आठवणीचे. अगदी थोडे म्हटले तर काहीच नाही, पण सहेला रे म्हटलं की ते क्षण अमर्याद होतात, गोठून जातात. तू आणि मी भेटलोच का हा प्रश्न मी वैतागून त्यादरम्यान हजारदा स्वतःला विचारला असेल, पण आज मी खूप शोर आहे. कुठेतरी अस्ताव्यस्त भरकटत असलेल्या माझ्या आयुष्याला माझं अवखळ वळण न बदलवता स्वतःला सोबत वाहवत घेऊन जाण्यासाठी तू आलास. मला दिशा सापडते तोपर्यंत निघूनही गेलास. कबीर, मी म्हणतेय, स्वतःला रोज दटावतेय की तुझ्याशिवाय राहण्याची शिक्षा हेच सगळ्या चुकांवरचं प्रायश्चित्त आहे, पण एखादा असा दिवस येतो आणि मोठ्या मुश्किलीने जोडलेल्या संयमाचे तुकडे विखरून जातात. तू आठवतोस रे, खूप जास्त आठवतोस. तुला डोळे भरून पाहण्याआधीच तू निघून गेलास. मला तुझी सोबत हवी होती कबीर. एकदाच सांग, अनोळखी मुलीसाठी इतकी काळजी जवळीक उगीच वाटली तुला? त्या संध्याकाळी तुझे ओठ जे बोलले त्यात जगाला माहीत असलेलं आय लव्ह यू, मिस यू वालं प्रेम नव्हतं, पण प्रेमापेक्षाही खूप जास्त मी ज्याच्या शोधात होते तो नात्यामधला सुकून, विश्वास होता. मला तू माझ्या आयुष्यात हवाय कबीर. आता धावत पळत तुझ्याकडे यावं, तुला घट्ट मिठी मारून खूप खूप रडावं वाटतं. पण हा पण खूप त्रासदायक आहे आयुष्यात. बाहेर बिनमोसमाचा बेसुमार पाऊस कोसळतोय. सगळं शहर चिंब भिजलंय. मला उन्हाची आठवण येतेय. सगळी झाडं पावसात शांत उभी आहे. मला गुलबक्षीच्या फुलांची आठवण येतेय. मध्यरात्र झालीय. मला चांदण्याची आठवण येतेय. खूप एकटं वाटतंय कबीर. मला तुझी आठवण येतेय, खूप येतेय. तुझीच मी. रीमाने मोबाईल बाजूला ठेवला. तिला अगदी गहिवरून आलं. मोनाच्या खांद्यावर डोकं ठेवून कितीतरी वेळ ती रडत राहिली. जरा वेळाने स्वतःला सावरत ती शांत झाली. ताई, प्लीज आपण कबीरला कॉन्टॅक्ट करूया का? एका दिवसात त्याचा सगळा ठावठिकाणा काढते बघ. शेवटचे 2 वीक राहिलेय, त्यात लास्ट वीक पूर्ण प्रोजेक्ट साईटवर जाणार आहे आणि मॅडमने तो इंटर्नशिपचा फॉर्म देखील भरलाय. मोनाची बेचैनी आवाजात कळून येत होती. प्रोजेक्ट साईट कुठेय? मनाशी काहीतरी ठरवत ती म्हणाली. महाबळेश्वर पासून 30 किमी आहे. तापोराजवळ मोठा रिसोर्ट आणि रिसर्च सेंटर आहे कोयना बेअकवॉटरला. शेवटचा आठवडा पूर्ण टीम तिथे असणार आहे. ताई, आपण कबीरला फोन करून सगळं सांगूया का? वेड्य का? कबीरला फक्त ऋतू भेटली आहे, बाकी तो कसा आहे? त्यालाही नक्की ह्याच फिलिंग होत्या का? ऋतूसाठी हे बघायला नको? आणि आता 6 महिने होतील तो मूव्ह ऑन झाला असेल तर? कुठल्या रिलेशनशिप मध्ये असेल तर? त्याचा स्वभाव, त्याची फॅमिली काय विचार करेल? आपल्याला काहीच आयडिया नाही आणि मी आता ह्या वेड्या मुलीच्या बाबतीत काहीच रिस्क घेणार नाहीये. हो, तेही आहे. कुठल्याच सोशल मीडियावर नाहीये तो. लिंक्डइनवर अगदी जुजबी माहिती आहे ती, पण अपडेटेड नाहीये. तोंड वेंगाडत मोना म्हणाली. एक काम करते, मी पुण्याला जाते. तू ऋतू आल्यावर कसंही करून तिच्या मोबाईल मधून मला वैदेहीचा नंबर शोधून दे. कबीर तिचा बॉस होता, तिला त्याच्याबद्दल बरीच माहिती असेल. बघू काही हाती लागतं का? ओके, डन. ऋतूला आयुष्यात काय हवं आहे याची कल्पना दोघींनाही आली होती. मनाचे खेळ ही विचित्र असतात असं म्हणतात. मनाला त्याला सावरायला तोच हवा असतो जो सगळं विस्कटून गेलेला असतो. कबीर दादा, हे कुणाचे फोटो लावले? मागच्या वेळी तर नव्हते. सतीश सगळ्या फोटोवर नजर फिरवत म्हणाला. कबीरची ख्याली खुशाली जाणून घेण्यासाठी काहीतरी कारण काढून आई त्यांच्या हाऊस अटेंडंटला सतीशला बंगलोरला अधूनमधून पाठवत असायची. सतीश, काय बोलतोस? तुला माहित नाही? फेमस साऊथ इंडियन हिरोईन आहे. कबीर त्याची गंमत करत म्हणाला. नाही, कधी ऐकलं नाही तुमच्या त्या लॅपटॉपवर, पण हाच फोटोय ना? मघाशी बघितला मी, तुम्ही काम करत होते तेव्हा. काहीही म्हणा, एकदम टकाटक आहे ओ दादा ही हिरोईन. एकटक त्या फोटोकडे पाहत तो म्हणाला. कबीरकडे लक्ष गेल्यावर व रागाने बघतोय हे पाहून त्याने जीभ चावली. सतीश, तू माझ्यावर लक्ष ठेवायला येत असतोस का? तुला निघायचं विसरलास? वेळ होतोय, चल आवर पटापट. जे टाइमपास कागद आईने सही करायला पाठवले होते ना, ते आठवणीने घेऊन जा आणि तिला सांग सगळं ठीक आहे. दादा एकदम खुश आहे. हिरोईनचे फोटो वगैरे लावून ठेवलेय. त्याच्यावर जरासं ओरडून तो म्हणाला. आईची काळजी त्याला कळत होती, पण कितीही ठरवलं तरीही ऋतूच्या विचारातून बाहेर येणं त्याला जमतच नव्हतं. आयुष्य इतकं अस्थिर का झालं ह्या विचाराने त्याला अस्वस्थ वाटत होतं. आई वडिलांची काळजी साहजिक होती, पण मनाला कोण समजावणार? तिच्या आठवणीपासून, विचारांपासून दूर गेलो की जरा शांतता वाटेल म्हणून तो इथे आला होता, पण हे एकटेपण तर तिला आठवायला जास्तच मजबूर करत होतं. मग वैदेहीकडून घेतलेले तिचे काही फोटोज त्याने समोर लावून ठेवले होते. सतीश निघून गेल्यावर समोर दिसणाऱ्या एका फोटोकडे बघत तो शांततेत सोफ्यावर बसला. समोर खळखळून हसणाऱ्या ऋतूचा एक कॅन्डिड फोटो होता. साऊथ इंडियन हिरोईन. तो पुटपुटला आणि एक छानसं हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं. त्याने ती फोटो फ्रेम हातात घेतली. तुला हसू येतंय का? एका नर खडूस व्यक्तीला प्रेमात पडल्याचं बघून आनंद होत असेल नाही? तुला विसरायला आलेला हा खडूस आजकाल तुझ्या प्रेमात जरा जास्तच वहावत जातोय. हो, मला माहितीये तू माझी नाहीयेस. आताही जिथे असशील तुझ्या प्रेमासोबत खुश असशील. अशीच खुश राहावी, पण त्या प्रवासात माझ्यासोबत असलेली ऋतुजा माझी होती. असेल. ऋतुजा
ना. रुजू, ओरिजिनल अगदी प्युअर असलेली, फक्त माझी असलेली. रुजू, हे समोर तुझे फोटो लावून ठेवलेत. वाटलं होतं समोर असलीस तर थोडी हुरहुर कमी होईल, पण जरा जास्तच आठवायला लागलीस यार. हे तुझे डोळे जीव घेतात आणि हे असं क्यूटचं खळखळून हसलं म्हणजे माझं कामात लक्ष लागेल का? म्हणजे आता सतत तुझ्या ह्या नॉटी आईचा पहारा ते काम करू देणार नाहीत. तुला माहितीये मागच्या विकेंडला मित्रांसोबत दोडा बेट्टा पिकलला गेलेलो एक मित्र आहे, प्रसन्ना. त्याने एक खूप भन्नाट पॉइंट दाखवला. त्याच्या मते ती विशिंग व्हेअली आहे. त्या पॉइंटवरून त्या व्हेअलीचा नजराच इतका सुंदर आहे की बाकी माहित नाही, पण पृथ्वीवर स्वर्ग बघण्याची इच्छा आपोआप पूर्ण होते. तो मॅलेटला इथे डोळे बंद करून बसा. जे काही पहिल्या क्षणाला बंद डोळ्यांना दिसेल आणि जर त्यावेळची तुमची फिलिंग अगदी सच्ची असेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल. आम्ही त्याला खूप हसलो, खूप चिडवलं. कुणाला टाटा अंबानी बनायचं होतं तर कुणाला अजून काही. सर्वांना माहित होतं हे मनाचे खेळ असतात. त्या समोरच्या व्हेअलीमध्ये नजर जाईल तिथपर्यंत धुकं आणि त्यात चंदेरी रंगाचे ढग उतरलेले होते. डोळ्यांनी स्पर्श केला तरी त्यांचा मुपणा खन स्पर्श जाणवेल इतके जवळ होते ते. अधांतरी, आभासी. आता माझं घे. माझ्या बंद डोळ्यांत काय आलं असेल मला त्यात दिसलं तू माझ्या मिठीत आहेस. तुझे मोकळे केस वारयाने उडून डोळ्यांवर येताय. तू सावरत नाहीये मग मी ते हलकेच बाजूला करतोय. रडून डोळे शिणल्यासारखे वाटताय पण अगदी शांत दिसतेय. चेहऱ्यावर जरासं हसू. तुझ्या श्वासाची लय मला जाणवतेय. इतक्या जवळ आहेस. ओठाना ओठाशी खूप काही बोलायचं. तुझे गाल हलके हलके ब्लश झालेले आणि तू लाजून नजर चोरलेली. रुजू, हे स्वप्न खरं करण्याची ताकद कुठल्याच विशिंग व्हेअलीकडे नाहीये. तुझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या खरया प्रेमासोबतच असावं. शेवटी एवढंच मागितलं. सगळी स्वप्न पूर्ण व्हायला हवी हे गरजेचं नाही. अपूर्ण, अर्धवट स्वप्न पूर्ण होण्याच्या अपेक्षेने नेहमी जवळ राहतात. ती हुरहुर जिवंत राहते. ती कशीच धगधगत राहते. रुजा, कुणी सांगावं कुठल्या तरी समांतर जगात तू माझी असशील, फक्त माझी. तिथे ना. तुझं हे निखळ हसू मी असंख्य जपेन. बाबू शोना टाईप कदाचित नाही जमणार मला, पण तुझे खोटे खोटे क्यूटचे नखरे त्यांवर जीव ओवाळून टाकेन. रुजू, तुझ्या वारयाशी बोलणाऱ्या केसांना त्या दिवशी सारखा सैलबन बांधून गप्प करायचं. तुझ्या बोलक्या डोळ्यांना गर्द काजळ लावून गप्प करायचं. फुलपाखरासारखी बागडत असतेस. तुला आवडणाऱ्या गुलबक्षीच्या फुलांशी बोलत असशील कदाचित. तुला मिठीत घेऊन गप्प करायचं. तुला खूप प्रश्न पडतात. तुझ्या ओठांना गप्प करायचं. पर ऐसा ना तो अच्छा है. इन बातों में क्या रखा है मुझको ऐसी उम्मीद न दो. तो फोटो तसाच जवळ होता तरीही समोर असणाऱ्या अजून एका फोटोकडे बघत पुटपुटला. जादू भरी आंखोवाली सुनो तुम ऐसे मुझे देखा ना करो. डोळे भरून आले होते. आवाज जड झाला होता. झोपेशी तर बिनसलं होतं पण एकच एक स्वप्न उघड्या डोळ्यात उतरलं होतं. ते म्हणजे विशिंग व्हेअली जवळचं रेशमी धुक्याने आणि ढंगानी वेगलेलं काहीसं तिच्याची बरचसं स्वतःशी बोलत. त्याचा डोळा केव्हा लागला त्याला कळलं नाही. अजूनही फोटो तसाच होता त्याच्या मिठीत. वैदेहीशी बोलून सकाळी भेटायचं ठरलं होतं. अभय आणि रीमा ठरलेल्या वेळेच्या आधीच येऊन कॅफेमध्ये तिची वाट बघत थांबले होते. तिच्याकडून थोडीशी का होईना पण कबीरबद्दल माहिती मिळावी ही आशा त्यांना होती. रीमा बैचेन होती. अभयला तिची अवस्था कळत होती. तिचा हात हातात घेऊन सर्व काही ठीक होईल म्हणून त्याने धीर दिला. रीमाने पुन्हा तिला फोन करून कुठे बसलोय वैद्रे सांगितलं. ती येतेय ना हे कन्फर्म करून घेतलं. जरा वेळाने वैदेही आली. रीमाताई, वैदेहीने जरा साशंकतेने विचारलं. हो. रीमाला तिला वेळेत आलेलं बघून हायसं वाटलं. रीमाने अभ्यशी ओळख करून दिली. कॉफी, ब्रेकफास्ट आणि जरा कॅज्युअल गप्पांनी अभ्यने बोलण्यातला अवघडलेपणा दूर करायचा प्रयत्न केला. मग रीमाने बोलायला सुरुवात केली. सॉरी वैदेही, आजचा तुझा काही प्लान असेल. आम्ही डिस्टर्ब करतोय तुला. अरे नाही ग ताई, बोल ना. वैदेही, काल तुला म्हटलं ऋतुजाला सरप्राईज द्यायचं त्याविषयी बोलायचं पण ऍक्च्युली मला तुला कबीरबद्दल विचारायचं होतं. मला वाटलं की तू तिला फोन वगैरे करून ह्या भेटीचं सांगितलं तर ती चिडेल आमच्यावर म्हणून हा चाइल्डिश ट्राय केला. सॉरी फॉर दॅट. कबीर सर, का काय झालं? वैदेहीला खरं तर कालच्या फोनवरून काहीच समजलं नव्हतं की ऋतूच्या दिदीचं अचानकपणे तिच्याशी काय काम निघालं. पण ताई सरप्राईजचं काही मॅलेटली म्हणून ती भेटायला आली होती. ऍक्च्युली आम्हाला कबीरबद्दल जाणून घ्यायचं म्हणजे हाऊ इज ही, त्याचा स्वभाव. फॅमिली, इथे असताना कुणी जॉईफ एनी इन्फॉर्मेशन एनिथिंग यू नो. ताई स्वभाव मॅलेनशील तर जरा रिझर्व्ह आहे ते. खडूस वर्ग जरा जास्त सूट होईल इतक्या मुली मागे फिरतात पण एकीकडे ढुंकून बघितलं नाही कधी त्यांनी. काम म्हणजे काम बस. वेल सेटल फॅमिली आहे. पण काय झालं ताई मला जरा सविस्तर सांग. त्यांच्याबद्दल एवढं का विचारतेय? वैदेही हे सगळं सांगताना हातचं राखून साशंकतेने बोलत होती. तिला अजूनही भेटीचं कारण नीट कळलं नव्हतं. अभ्यने ते बरोबर ओळखलं. रीमा, लेट्स कम टू द पॉइंट. वैदेही, आम्हाला वाटतं की ऋतुजा कबीरच्या प्रेमात आहे आणि माय बी कबीर टू लाईक हर, नॉट लाईक हर. ही ऍक्च्युली लव्स हर मॅडली. आता जरा वैदेहीला खरं कारण कळल्यावर ती अगदी आनंदाने मनमोकळेपणाने बोलली. आर यू शोर? एवढ्या वेळापासून बेचैन असलेल्या रीमाच्या चेहऱ्यावर तिच्या ह्या एका वाक्याने जरा आनंद पसरला.
ताई, सर गोव्यावरून आले ना तेव्हापासून इतके शांत झाले होते की सगळ्यांना ते जाणवलं होतं. त्या वीकमधलीच गोष्ट आहे. त्यांची वस्तू मिसप्लेस झाली म्हणून ते इतके बैचेन झालेले. सकाळपासून जिथं जिथं गेले होते सगळ्या जागा शोधत होते. कुठेच लक्ष नव्हतं त्याचं. आम्ही सगळे म्हणत होतो की सर नेमकं काय हरवलं सांगा, तरी पण कुणालाच काही सांगत नव्हते. एकटेच शोधत होते. दिवसभर चिडचिड करून सगळ्यांना बोर केलं होतं. ऑफिस टाइमच्या अर्धा तास अगोदर ते माझ्याकडे एक एरर चेक करायला आले आणि डेस्कवर फोन विसरले. त्यांचा फोन मी परत करायला केबिनमध्ये गेले. मी एंटर करायची आणि त्यांना एका फाईलमध्ये एक अंकलेट सापडलं. त्याला त्यांनी किस करायची एकच वेळ झाली. मी ब्लँक झाले आणि ते जबरदस्त ऑकवर्ड झाले. सावरासावर करायला लागले. मी ही काही बघितलं नाही असं प्रिटेंड केलं, पण मला कळून चुकलं होतं की काहीतरी लव्ह मेटर नक्की असावं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक प्रेझेंटेशन देताना क्लायंटच्या लिस्टमध्ये ऋतुजा नाव होतं. ते नाव घेतलं आणि ते ब्लँक झाले. त्यांना पुढं काही प्रेझेंट करताच आलं नाही. चक्क पहिल्यांदा मीटिंग अर्धवट सोडून निघून गेले. माझं ऋतूशी बर्थडेच्या रात्री बोलणं झालं होतं. ती सरांबद्दल विचारत होती. म्हणजे ते दोघे भेटले होते हे मला माहित होतं, म्हणून मला त्याचं ब्लँक होणं ऋतुजा ह्या नावामुळे असेल याची पक्की खात्री होती. मी नंतर काही फाईल चेक करायला घेऊन गेले. त्यांच्या केबिनमध्ये तर शून्यात नजर लावून बसलेले. मी तर आहेच आगाऊ. मी पटकन विचारलं त्यांना की ऋतुजा नावामुळे ब्लँक झाले ना तुम्ही, तर आढेवेढे न घेता हो म्हटले. नंतर इतके दिवस टाळत असलेला बंगलोरचा प्रोजेक्ट एक्सेप्ट करून तिकडे शिफ्ट व्हायचा निर्णय घेऊन मोकळेही झाले. जाताना माझ्याकडून फक्त ऋतूचे काही फोटो घेतले आणि एक प्रॉमिस की मी ऋतूला याबद्दल कधीच काही सांगणार नाही. तिने उत्साहात सगळी माहिती सांगितली. काय सांगू, किती सांगू असं तिला झालेलं. काय वेडी लोकं आहेत यार ही, अभय न राहून म्हणाला. पण ताई, सर तर म्हटले होते की ती एंगेज आहे. मग लॉंग स्टोरी, जाऊ दे. डोक्याला हात मारत ती म्हणाली. अगं जाऊ दे, काय ती एंगेज आहे हा विचार करूनच तर ते निघून गेले ना. तसं नसेल तर किती भारी होईल हे. आणि ताई तू त्यांच्या मॉमला पण भेट. त्यांचेही सरांना खूप वेळा फोन यायचे की एकदा तिला सांगून बघ वगैरे. मी तर जासूसीच करत होते त्यांची. तुला माहितीये मीच नाही तर आमचा अख्खा फिमेल स्टाफ वेडा आहे. कबीर सरांसाठी मुली वेडा आहेत. कयाम कयासट आय वॉट अ पर्सनॅलिटी मॅन, यंग अँग्री डॅशिंग हँडसम. आणि आपली फुलराणी तोडीस तोड आहे. सरांच्या काय अमेझिंग जोडी दिसेल यार. बर्थडे सुद्धा एक आहे दोघांची. लवकर आयुष्य सुद्धा एक व्हावे बाबा. वैदेहीचा चेहरा आता आनंदाने खुलला होता. होप सो. अजूनही कबीरचं प्रेम असेल तिच्यावर. रीमा जरा साशंक होती. होप सो नाही, 100% खात्री आहे मला. खरं तर मला सरांसाठी खूप वाईट वाटलेलं की ह्या माणसाला प्रेम व्हावं, तेही कधीच न मिळण्यासाठी. पण मला खात्री आहे ते ऋतूवर अजूनही तेवढंच प्रेम करत असतील. मला त्याच्या घरचा नंबर मिळेल. मी तुला त्यांचा रेसिडेन्स आणि पर्सनल नंबर देते. ॲड्रेसही मिळून जाईल ऑफिसमधून. सगळे डिटेल्स उद्या ऑफिसला गेल्यावर व्हॉट्सअप करते. हो चालेल. काल फोन केलेला त्याच नंबरवर कर. आणि खूप खूप मोठ थक्स तुला. काय ग ताई, मला माहित असतं ना की ऋतू एंगेज नाहीये. मीच तिला अप्रोच केलं असतं. प्रॉमिस गेलं खड्ड्यात. पण तिने नंतर कधी मला त्यांच्याबद्दल विचारलं नाही की विषय काढला नाही. मुंबईला जाते एवढं ग्रुपवर बोलणं झालेलं. त्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नाही. म्हणून एवढे दिवस वेस्ट झाले. काहीही मदत लागली तर सांग, मी आहे. थँक देअर. थँक्स अ लॉट. वैदेहीला भेटून एक रीमाच्या बऱ्याच शंका दूर झाल्या होत्या. आणि आता पुढे काय करायचं हे अभय आणि रीमाने पक्क केलं. त्या दिवशी रीमा आणि अभय कबीरच्या घरी पोहोचले तेव्हा बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती. या बसा. दुपारी तुझा फोन येऊन गेल्यापासून सारखी चलबिचल चालू होती. कधी एकदाची भेटतेय तुला असं झालेलं. मी आसावरी सरदेसाई आणि हे कबीरचे बाबा सत्यजित सरदेसाई. मलाही तुम्हाला भेटायची उत्सुकता होती आंटी. बाय द वे हा माझा मित्र अभय. नमस्ते आंटी. नमस्ते अंकल. अभयला त्यांच्या वागण्या बोलण्यात प्रचंड आपुलकी जाणवत होती. भेटीचं जे दडपण आलं होतं ते जरा विरल्यासारखं झालं. बसा. खूप बरं केलं तुम्ही आलात. आता काही गोष्टींचा गुंता तरी सुटेल. एक दीर्घ सुस्कारा टाकत कबीरचे बाबा म्हणाले. काय ऍक्च्युली मला ही काही गोष्टी क्लिअर नाहीये, म्हणून मी माझ्या घरी अजून काही सांगितलेलं नाहीये. कबीरच्या आई बाबांना भेटायला रीमा आणि अभय दोघेच आले होते. अजूनही त्यांनी घरी काही सांगितलेलं नव्हतं. इट्स ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आता नेमकं चालू काय आहे दोघांच्या आयुष्यात ते अगोदर जाणून घेणं महत्वाचं. मला सांग, ऋतुजाची तर एंगेजमेंट होणार होती ना. कबीरने तसं सांगितलं होतं मला. तिला ह्या प्रश्नाने जरा अवघडल्यासारखं झालं. पण त्याची आई अगदी मैत्रीण असल्यासारखी विचारत होती, त्यामुळे तिला जरा धीर वाटला. तिने त्यांना समजेल असं थोडक्यात त्यांच्या फॅमिलीपासून तिच्या डिवोर्सबद्दल आणि अभ्यशी होणाऱ्या एंगेजमेंटबद्दल अगोदर सगळं सांगितलं. मग वेदच्या आणि तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. त्याही विचारात पडल्या. आंटी, ऋतुजा जरा अल्लड आहे. तिला आयुष्यात नेमकं काय हवं हे कबीर आल्यावर समजलं. ती अशा परिस्थितीत होती की काय करावं तिलाही कळत नव्हतं. त्यात कबीर तिला जे तू फील करतेय ते निव्वळ तुझ्या मनस्थितीमुळे आहे वगैरे सांगून निघून गेला. ती मात्र त्या प्रवासातच स्वतःला त्याच्याकडे विसरून आलेली. आता तर पूर्ण कबीरमय झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण मान्य नाही करायचं तिला. कबीर तिला मॅलेटला होता की त्याचा लव्ह अफेअर ह्या गोष्टींवर विश्वास नाहीये. मला प्रेम कधी होणार नाही वगैरे म्हणून की काय त्याला कन्फेस करत नसावी. त्याच्याविषयी काही बोलत नाही.
फक्त त्याच्यासाठी रोज डायरी लिहिते, तिथेच रडते, हसते, प्रेम ही करते. तुम्ही सांगा मी काय करू? मला माहितीये कबीरचा यात काही दोष नाही, किंवा आता तो कुठल्या रिलेशनमध्ये असेल तरी इट्स फक्त मी जराही ट्राय केला नाही त्यांची एकदा पुन्हा भेट घडवून आणण्याचा. हा गिल्ट नकोय म्हणून हा प्रयत्न. ऋतुजा पण कबीरवर तेवढंच प्रेम करते हे ऐकून त्याच्या आई बाबाचा चेहरा खुलला. एकुलत्या एक मुलाला आयुष्यात पहिल्यांदा कोणी इतकं आवडलं, त्याचं मनापासून प्रेम असताना ते पूर्णत्वाला जाऊ शकत नाही याचं त्यांनाही वाईट वाटत होतं. तो बंगलोरला किती एकटा आणि उदास असेल याचीही त्यांना कल्पना होती, पण ते ठरवून देखील काहीच करू शकत नव्हते. आणि आता एकदम सगळे निराशेचे ढग हळूहळू हटणार ह्या जाणीवेने ते खुश झाले होते. शेवटी काय तर दोघेही वेडे आहेत. हा आमचा हिरो कबीर वेडाय तिच्यासाठी पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हाच प्रेमात पडला होता. म्हणतो इतका तुसडा होता मुलींच्या बाबतीत. ते काय पीआय जय भय फार तिटकारा यायचा त्याला. काम सोडून लोक फालतूपणा करतात असं म्हणायचा आणि गोव्यावरून आला. ऋतुजाला काय भेटला? पूर्ण बदललाच. बंगलोरला जाण्यापूर्वी अगदी खुशीत शिरून रडला होता. तिच्यासाठी मी म्हटलं होतं त्याला इतकं प्रेम नको करू की ती आहे त्याची राहू शकणार नाही. बघ तेच झालं. पण आंटी ह्या 5-6 महिन्यात काही बदललं असेल तर आय मीन तो तिथे कुणाच्या प्रेमात वगैरे. कबीर त्याच्या इमोशन्स बाबतीत खूप सोर्टेड आहे. आता ऋतुजाशिवाय कुणालाही जागा नसेल त्याच्या हृदयात. आमचा फॅमिली अटेंडंट आहे सतीश म्हणून, त्याला मी गोच्या कामासाठी पाठवलं असं म्हणून कबीरची चौकशी करायला पाठवत असते अधूनमधून. आताच सतीश बंगलोरला त्याच्याकडे जाऊन आलेला. म्हणत होता की पूर्ण फ्लॅटमध्ये कुणा साऊथ इंडियन हिरोईनचे फोटो लावले दादानी, ते नक्की ऋतुजाचे असावे. कबीरने त्याला वेड्यात काढलं होतं हे पाहून हसू आलं, पण तेवढंच टेन्शन ही आलं होतं की ह्या प्रेमाचं पुढे काय भविष्य. मी स्वतः तिचा नंबर शोधून तिच्याशी बोलणार होते की ह्याला एकदा समजावून सांग, इतकं मला आता असह्य झालं होतं म्हणून तुझा फोन आल्यावर. तू ऋतुजाची बहीण बोलते हे ऐकूनच मला इतकं रिलॅक्स आणि शांत वाटलं की चला काहीतरी मार्ग निघेल. हे खरंच खूप विचित्र झालं. आता त्यांना फोन करून बोलावून घेऊ आणि सोक्षमोक्ष लावूया. त्याचे बाबा अगदी उत्साहात म्हणाले, पण त्यांना थांबवत आसावरी पुढे म्हणाल्या दाऊश नाही. आपल्याकडून त्यांना असा एकमेकाच्या प्रेमाचा अर्धवट मेसेज गेला तर ते त्यांच्या इमोशन मॅन्युप्युलेट करतील. दोघेही काहीतरी ठरवून, मनात कुठलातरी ब्लॉक दडपण ठेवून वागताय. काहीतरी असेल त्यांच्या मनात. आपण त्यांना जाणीव नाही करून द्यायची. आपण त्यांना फक्त भेटवायचं, मग पुढची परीक्षा त्यांच्या प्रेमाची. ओके, पण आता ऋतूचा प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यात आहे. ती एवढाच आठवडा मुंबईमध्ये असेल, मग एक आठवडा ऑनसाईट, नंतर इंटर्नशिप जाण्यासाठीच्या तयारीला लागणार आहे. काय करायचं? अभ्यने नेमका मुद्दा उपस्थित केला. मी काहीही करून कबीरला पुढचा आठवडा सुट्टी घ्यायला सांगते. आजच सांगायला हवं त्याला, तर तो प्लॅनिंग करू शकेल यायची. पण कुठे भेटणार ते? ती तर ऑनसाईट जाते ना? त्यांनी शंका उपस्थित केली. हो, महाबळेश्वरजवळ तापोळाकडे साईट आहे, अभय म्हणाला. नो प्रॉब्लेम, सातारा ब्रांचच्या गोचं डिजिटल एक्सपॅन्शनचं काम आहे असं सांगून बोलावता येईल त्याला आणि तिकडेच पाठवता येईल. ती राहणार आहे तिथला पत्ता दे, मी बघतो काय सुचतं ते. त्याच्या बाबाचा उत्साह दुणावला होता. आंटी, अंकल, मला कळत नाहीये तुमचे आभार कसे मानू. ते देवाला हीच प्रार्थना करते की लवकर मी माझ्या आई वडिलांना घेऊन तुम्हाला भेटायला येण्याचा शुभ प्रसंग येवो. ती त्यांच्या पाया पडत म्हणाली. नक्की येईल, माझा विश्वास आहे. पण मला तिचा फोटो तरी दाखव. आमचा हिरो थकत नव्हता तारीफ करताना. रीमाने ऋतूचा फोटो त्यांना दाखवला. नक्षत्रासारखी सुंदर आहे पोरगी, आपसुकच त्याच्या तोंडून निघालं. आणि हा आमचा हिरो. जिन्याच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर त्याचे खूप फोटो होते. रीमा आणि अभय बघतच राहिले. अगदी मेड फॉर इच अदर आहेत. रीमा भरून आलेले डोळे पुसत म्हणाली. आपण एवढं ठरवतोय, पण देव त्यांना प्रेम व्यक्त करायची सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा. आईचं मन मुलाच्या आनंदासाठी झटत होतं. एकदम आलेल्या आनंदाला गालबोट लागायला नको एवढंच त्यांना वाटत होतं. वो हार्ट्स वो हार्ट्स वो हार्ट्स वो हार्ट्स क्रमशः. नमस्कार, पुन्हा एकदा कथा संग्रह ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रिया तुम्हाला कमेंटद्वारे नक्कीच करायची आहेत. व त्याचसोबत नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्हाला कथा संग्रह या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे व त्याचसोबत बेल आयकॉनला ऑन करायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.